शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे हे कृषी विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक आठवड्यामध्ये आपण करत असतो. परंतु सध्या खरीप हंगाम जवळ खरीप हंगाम सुरू होत आहे. तर ह्या खरीप 2024च्या हंगामाचा विचार करून आपण खरीप खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 हा आज दिनांक 12 जून 2024 ते 16 जुलै 2024 पर्यंत दररोज दूरदृश्य प्रणालीने फेसबुक लाईव्ह किसान ऍप याच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे की ज्याच्यामध्ये आपले एकूण 25 वेगवेगळ्या विषयावर खरीपातील पिकांचे परिसंवाद आपण घेणार आहोत. तर आज खरीपाची या खरीप तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण पहिल्या पुष्पासाठी बोलवलं आहे ते डॉक्टर नितीन दानवले सर यांना. आणि यांचा विषय आहे खरीप हंगामाची पूर्वतयारी. ज्यावेळेस मान्सून सक्रिय होईल आणि खरीपाची खऱ्या अर्थानं सुरुवात होईल त्यावेळेस सगळ्यात आधी शेतकऱ्यांनी खरीपामध्ये कोणती खरीप हंगामाची पूर्वतयारी कशी करावी यासाठी आपण दानवले सरांना बोलावलं आहे. दानवले सर हे सहयोगी प्राध्यापक आहेत कृषी विद्या विभाग कृषी विद्या विभागाचे पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे. सरांचा 25 ते 26 वर्षाचा मोठा प्रदीर्घ असा कालावधी कृषी विद्या या शाखेमध्ये गेलेला आहे. सरांनी बऱ्याच ठिकाणी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रक्षेत्र अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तसेच पदव्युत्तर विद्यार्थी, पीएचडी आचार्य पदवीचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केलेलं आहे. असे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण की ज्यांना शेताचा खऱ्या अर्थानं अनुभव आहे असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. मी सरांचे प्रथमतः स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पावसाळा. कारण आपल्या शेती हंगामाची सुरुवात हे पावसावरती अवलंबून आहे आणि वरुण राजाच्या कृपेनं वेळेवर पाऊस पडण्यासाठी निश्चितपणे सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या कृषी हवामान विभागाने जवळजवळ 160% सरासरी पाऊस आपल्याला या पर्जन्यमान अपेक्षित आहे असं अंदाज वर्तवलेला आहे आणि निश्चितपणे त्याचं आपल्याला स्वागतच करावं लागेल. आता खरीप हंगाम हा आपल्या तोंडावर येऊन ठेपलेला आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु एकूणच आपल्याला 75 ते 100 मिलीमीटर
असा पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये वापसा आल्याशिवाय कोणत्याही खरीप पिकांची पेरणी करायची नाहीये. परंतु आपण ज्यावेळेस खरीप पिकांच्या पेरणीसाठी जात असतो त्यावेळेस आपणाला निश्चितपणे शेतकरी बंधूंकडे असलेल्या आपल्याला ज्या निविदा आहेत किंवा रिसोर्सेस म्हणतो आपण, त्याचा आपल्याला निश्चितपणे विचार करावा लागेल. आता शेतकरी बंधूंकडे असलेली रिसोर्सेस किंवा जे निविष्ट आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जमीन, त्यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं पाणी, तसेच बी बियाणं आणि खते, हे रिसोर्सेस आपल्याला किंवा ह्या निविष्ठा जमवणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे. खरीप हंगामाचा विचार जर आपण केला तर खरीप हंगामामध्ये साधारणपणे 152 लाख हेक्टर वरती आपल्याला महाराष्ट्रामध्ये खरीप पिकांचा पेरा केला जातो आणि ह्या 152 लाख हेक्टर क्षेत्रावरती विविध प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिके, चारा पिके किंवा नगदी पिके सुद्धा घेतली जातात. तर या सर्वांचा विचार करताना आपण प्रथमतः आपली जमीन म्हणजे जे आपले मूळ भांडवल आहे शेतकरी बंधूंचं, त्या जमिनीचा विचार करणं अतिशय गरजेचे आहे. ती जमीन आपली हलकी आहे, मध्यम आहे, की ती जमीन भारी आहे, हे आपण शेतकरी बंधू जाणतोच. मग या जमिनीमध्ये जिथं आपल्याला खरीप हंगामाची पिकं घ्यायची आहेत त्या जमिनीमधील माती तपासून घेणं किंवा मातीचं परीक्षण करणं हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. ही आपण शेती व्यावसायिक दृष्ट्या कसण्यासाठी प्रथमतः आपल्या जमिनीचा कस कसा आहे, आपल्या पाणी कसं आहे हे तपासून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून माती परीक्षण आणि पाणी तपासणी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संशोधन केंद्रावरती, वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये किंवा मध्यवर्ती परिसरामध्ये त्याचा नमुना आणून द्यायचा आहे किंवा कृषी खात्याच्या बऱ्याचशा माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत, तिथं आपला नमुना मातीचा आणि पाण्याचा नेऊन द्यायचा आहे. तोही शास्त्रोक्त पद्धतीने काढायचा आहे. तर 1 फूट खोलीवरचा मातीचा नमुना आणि प्रातिनिधिक स्वरूपाचा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीतील 1 किलो पर्यंतचा आपण प्रयोगशाळेमध्ये तपासणी करता द्यायचा आहे. त्याचबरोबर आपण पाण्याचा नमुना सुद्धा तपासणीसाठी द्यायचा आहे. त्याच्या योगे काय होतं की आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही जी महत्वाची अन्नद्रव्य आहेत ते पिकाच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहेत आणि त्याचं प्रमाण किती आहे, कमी आहे, मध्यम आहे की अधिक आहे, हे आपणाला त्याच्यातून प्रतीत होतं. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगण्यासाठी अभिमान वाटतो की केंद्र शासनाचा अतिशय हायलाइटिंग जो प्रोजेक्ट आहे की जमिनीची आरोग्य पत्रिका, तर ही संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असं केंद्र शासनाचं अतिशय कळकळीचं धोरण आहे. त्यामुळे जमिनीत आपल्याला उपलब्ध अन्नद्रव्य कळून येतात. मग आपल्याला 25%, 50% खत मात्रा वाढवायची की कमी करायची या पद्धतीचं आपल्याला ज्ञान अवगत होतं आणि तेवढेच पद्धतीची खतं आपण त्या मात्रेमध्ये दिली जातात. तसेच दानवले सर, आपल्याला सॉरी डिस्टर्ब करतोय. तुम्ही काही शेअर स्क्रीन करणार आहात? नाही नाही, शेअर स्क्रीनचं नाही. बरोबर, ठीक आहे, कंटिन्यू करा मग, काय अडचण ओके. ओके. तशी प्रायर कल्पनाच नव्हती. तर याच्यामध्ये आपण मातीचा नमुना तपासून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला अन्नद्रव्यांची मात्रा त्याच्यामध्ये लक्षात येते. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यामुळे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता असेल आपल्या जमिनीमध्ये, त्यामुळे सुद्धा उत्पादनावरती फरक पडतो किंवा उत्पादन कमी येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा सुद्धा या मातीच्या नमुन्यामधून तपासून घ्यायची. तसेच पाणी, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं पाणी खूप चांगलं आहे, परंतु जे पाणी आपल्याला कधी कधी पिण्यासाठी चांगलं असतं ते जमिनीसाठी चांगलं नसतं. काही जमिनीत म्हणजे पाणी चांगलं असतं तर त्याचा पीएच, त्याचा ईसी म्हणजे सामू, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी
आणि क्षारता प्रमाण हे सुद्धा आपल्याला तपासून मिळतं आणि ते आपल्या शेतीसाठी त्या पिकासाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला निश्चितपणे त्याच्यामधून समजू शकतो. त्यानंतर आपल्या जमिनीच्या कपॅसिटीनुसार किंवा त्याच्या कॅटेगरीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये कोणती पिकं घ्यायची. आपण कडधान्य घेणार आहोत, तेलबिया घेणार आहोत की तृणधान्य घेणार आहे किंवा गळीत धान्य आपल्याला घ्यायचे हे आपल्याला आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे ठरवता येत. हे झालं दुसरं अंग. त्यानंतर महत्वाचं आहे ते बीज परीक्षण आणि बीज प्रक्रिया. तर बीज परीक्षण म्हणजे आपल्याला त्याची उगवण क्षमता तपासणं अतिशय गरजेचं आहे. तर हे उगवण क्षमता ज्यावेळेस आपण तपासतो तर त्यावेळेस आपल्याला त्या पिकाचे कमीत कमी 100 बियाणं अगदी वर्तमानपत्राच्या कागदाच्या दोन कागदाच्या घडीमध्ये ते भिजवून ठेवायचे आहेत आपल्याला. त्याची गुंडाळी करायची आणि ती गुंडाळी केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये माठाच्या बाजूला किंवा हंड्याच्या बाजूला ती गुंडाळी तिरपी उभी करून ठेवायची आणि ते रोज भिजली पाहिजे किंवा त्याला ओलावा मिळाला पाहिजे असं त्याचं नियोजन करायचं. 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या त्या 100 दाण्यांना कोंब निश्चितपणे फुटतात. मग त्याच्यापैकी 70% उगवण क्षमता झाली, 60% झाली की 80% झाली हे आपल्याला त्यातून कळू शकतं. आता सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर 70% पेक्षा जास्त उगवण क्षमता झाली असेल किंवा कोंब उगवले असतील तर निश्चितपणे आपल्याला फक्त 60 ते 65 किलो बियाणं हेक्टरी वापरायचंय. 26 किलो बियाणं एकरी पुरेसं होतं. अगदी 75 किलो, 80 किलो किंवा 100 किलो बियाणं आपल्याला हेक्टरी वापरायची गरज नाही, जेणेकरून आपल्याला जास्त बियाणं वापरावं लागणार नाही. असंच प्रत्येक पिकाची बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला तपासून घ्यायची. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो बीज प्रक्रियेचा. आता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बीज प्रक्रिया रासायनिक पद्धतीची पण असते आणि जैविक पद्धतीची पण असते. तर रासायनिक पद्धतीची जी बीज प्रक्रिया आहे ते बुरशीजन्य रोगांसाठी आपल्याला निश्चितपणे महत्वाचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला थायरम सारखं औषध आहे किंवा मग जे रासायनिक प्रथम करून नंतर जैविक बीज प्रक्रिया केली जाते. तर जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला जर एकदल प्रकारचे आपल्याला पिकं घेणार असेल तर आपल्याला अझोटोबॅक्टर आणि द्विदल प्रकारची पिकं असतील तर रायझोबियम हे 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास म्हणजे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास आपल्याला गुळ मिश्रित पाण्यामध्ये मिक्स करून त्याला बियाण्याला चोळायचंय. त्याचबरोबर स्फुरद विरघळवणारे पण आपल्याला जीवाणू आहेत तर त्याचाही वापर ह्याचप्रमाणे 25 ग्रॅम प्रति किलो किंवा 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर हे झालं पण बीज प्रक्रियेमध्ये आपण रासायनिक बीज प्रक्रिया जी आहे ते प्रथम करायचे आहे आणि त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची. की हे बियाण्याची आपल्याला उगवण क्षमता तपासणं म्हणजे बीज परीक्षण करणं आणि बीज प्रक्रिया करणं हे अतिशय महत्वाचं आहे. इथंच आपल्याला 20 ते 25% उत्पादनामध्ये जे अपेक्षित वाढ आहे ते साधण्यासाठी मदत होते. जसं आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा पद्धतीनं जर आपण सुरुवातीलाच आपल्या बियाण्याचं परीक्षण केलं, त्याला बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणे येणारं पीक हे भरघोस वाढीचं आणि भरघोस उत्पादनाचं आपल्याला शेतकरी बंधूंना मिळून जातं. त्यानंतर जे महत्वाचं अंग आहे की खतांचा संतुलित वापर. तर खतांचा संतुलित वापर करताना कोणत्याही खरीप पिकासाठी आपल्याला प्रथमतः शेणखत किंवा कंपोस्ट खत देणं अतिशय गरजेचं आहे. ते साधारणपणे कोरडवाहू क्षेत्रात 5 टन प्रति हेक्टरी, बागायती क्षेत्रात 10 टन प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण नांगरणी होते आणि आपण कुळवाच्या पाळ्या देत असतो 1 ते 2 तर त्याच वेळेस आपल्याला हे शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळून द्यायचं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला उगवणीच्या काळामध्ये स्फुरद खताची आवश्यकता जास्त आहे. त्यानंतर आपल्याला वाढीच्या कालावधीमध्ये नत्र खताची आवश्यकता जास्त आहे. आणि सरते शेवटी ज्यावेळेस शेंगा लागतात किंवा फळे पोचत असतात तर त्यावेळेस आपल्याला पालाश या खताची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. तर अशा पद्धतीनं जर आपण रासायनिक खत आणि कंपोस्ट किंवा शेणखताचा संतुलित वापर जर केला
तर आपल्याला खरीप हंगामातील पिकं ही निश्चितपणे चांगल्या उत्पादनाची घेता येतील, यात वाद नाही. त्यानंतर खरीप हंगामामध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात ह्याचा आपण थोडक्यात विचार. तर आपण खरीप हंगामामध्ये साधारणपणे तृणधान्यामध्ये आपण बाजरी आहे, खरीप ज्वारी आहे, नाचणी आहे. आता मिलेट्स मध्ये आपल्या जगाचंच एक ब्रीदवाक्य आहे, मिलेट्स फॉर एव्हर. कारण आज पाहतो आपण की आपण आपल्या आरोग्य विषयक बाबींकडे खूप अलर्ट व्हायला लागलेलो आहोत आणि जागतिक पातळीवरती हा प्रश्न गांभीर्याने चर्चेला जातो किंवा राबविला जातो. त्याचे सोल्युशन्स आपल्याला निघाले पाहिजेत. त्यामुळे मिलेट्स आहारामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला नाचणी, वरी, बरटी असेल, हे आपल्याला खरीप हंगामामध्ये ही पिकं आपल्याला निश्चितपणे घेता येतात. तसेच मका आहे, जे स्टेपल फूड आहे, जे मका खूपशा देशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचा आहारात समावेश आहे. नंतर भातासारखं पीक आहे, हे तृणधान्य आपण खरीप हंगामात घेतो. त्याचप्रमाणे कडधान्य जर पाहिले आपण तर त्याच्यामध्ये तूर आहे, त्यानंतर मूग किंवा उडीद आहे, तसेच कुळीत कुळीत म्हणजे त्याला हुलगा म्हणतो, किंवा मटकी आहे. ही हलक्या जमिनीवर घेण्याची पिकं आहेत खरीप हंगामामध्ये. त्यानंतर राजमा किंवा चवळी आहे, पिकं आपण कडधान्य म्हणून निश्चितपणे खरीप हंगामात घेतली पाहिजेत. ज्यायोगे पिकांचा फेरपालट, जमिनीला बेवड आणि नत्र खताचं स्थिरीकरण जमिनीमध्ये व्हायला मदत होते. त्यानंतर जे आहे गळीत किंवा तेलबिया पिकं, याच्यामध्ये आपण सोयाबीन आहे, त्यानंतर भुईमुग आहे, सूर्यफूल आहे आणि त्याचबरोबर तीळ. जेणेकरून ही तेलबिया पिकं आपण जर व्यवस्थित पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये घेतली तर सोयाबीन सारखं जर बहुगुणी पीक आहे, जे आपल्याला प्रथिनं पण देतं 38 ते 40% आणि तेलबिया 18 ते 20%, तेलाचं प्रमाण 18 ते 20% त्याच्यामध्ये आहे. तर त्याचबरोबर आपल्याकडे जे महत्वाचं आहे की पशुधन, शेतकऱ्यांच्या शेतीला एक जोड जर जे कुठली खमकी असेल किंवा ज्या बळावरती शेतकरी आज तागायत का इथून पुढे अतिशय दिमाखामध्ये आपला शेतीचा गाडा हाकू शकेल, तर ते आहे पशुधन. तर त्या पशुधनासाठी निश्चितपणे आपल्याला चारा पिकांचा सुद्धा खरीप हंगामामध्ये विचार करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये खरीप हंगामामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा संकरित नेपियर असेल, अशा प्रकारची चारा पिकं आपण खरीप हंगामामध्ये घेऊ शकतो. किंवा नगदी पिकामध्ये आता नुकताच उन्हाळ्याचा हंगाम संपत आलाय आणि त्याच्यामध्ये आपण खरीप हंगाम पूर्व कापूस याच्यासारखं पीक सुद्धा आपण घेतलं असेल निश्चितपणे, किंवा त्याच्या तयारीत असाल. तर अशा पद्धतीनं वेगवेगळी जी पिकं आहेत तर ती आपण आपल्या खरीप हंगामामध्ये घेऊ शकतो. आता ह्या पिकांचं थोडक्यात लागवडीचं नियोजन किंवा त्याच्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत ते त्याचा आपण थोडक्यात उहापोह करू. जसं आपल्याला ह्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये किंवा वेबिनारमध्ये आपणाला या महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या पिकांचं बीज प्रक्रिया असेल किंवा त्याचं लागवड तंत्रज्ञान असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, या बाबी आपल्याला निश्चितपणे अवगत होणार आहेत या वेबिनारच्या माध्यमातून. परंतु तरी मी एक ओझरता आढावा ह्या पिकांचा तुमच्या पुढे मांडणार आहे. कारण त्या योगे तुम्हाला शेतकरी बंधूंना ह्या पिकांचं लागवडीचं नियोजन खरीप हंगामामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र हा मान्सूनने व्यापलेला आहे आणि पाऊस पडता क्षणी आता सुरुवातीचा जो 50 ते 100 मिलीमीटरचा पाऊस अपेक्षित आहे तो बऱ्याच भागामध्ये झालेला आहे आणि आता आपल्याला खरीपाचा पेरा करायचा आहे. पाऊस पडल्यानंतर वापसा झाला की शेतकरी पेरणीच्या लगबगीला लागणार आहेत. म्हणून थोडस आपण तृणधान्यामध्ये जर आपण बाजरी हे पीक घेणार असू तर त्याची थोडक्यात सारांश किंवा आढावा तुम्हाला सांगतो की याच्यासाठी आपल्याला एक उत्तम निचऱ्याची ड्रेनेज त्या जमिनीमध्ये पाहिजे आणि 6 ते 8 pH किंवा सामू असलेली जमीन पाहिजे. तर ही पूर्व मशागत ह्याची करताना आपल्याला नांगरट तर करायचीच आहे किंवा आपण जसं शेतकरी बंधूंनी निश्चितपणे केली असेल, त्याला कुळवाच्या 2 पाळ्या द्यायच्यात आणि मगाशी जर आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे 5 टन प्रति हेक्टर शेणखत द्यायचंय आणि ह्याची पेरणी निश्चितपणे 15 जून ते 15 जुलै
प्रत्येक खरीप पिकाचं किंवा कुठल्याही पिकाचं लागवड करताना एक तंत्र आहे की योग्य वेळेवर पेरणी केली ती निश्चितपणे 15 ते 20% आपल्या उत्पादनामध्ये भर पडते आणि कीड आणि रोगांपासून पिकाचं निश्चितपणे संरक्षण होतं. तर त्यासाठी 15 जून ते 15 जुलै यामध्ये बाजरीची पेरणी करायची आणि त्याच्यासाठी जे वाण आहेत आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जे बाजरी संशोधन केंद्र आहे कृषी महाविद्यालय धुळे येथे, तर तिथून आपल्याला अतिशय बहुगुणी जाती प्रसारित केल्या आहेत, सुधारित संकरित वाण प्रसारित केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती आणि फुले धनशक्ती, तर ह्या पद्धतीच्या आपल्याला बाजरीच्या जाती आहेत. आता धनशक्तीचं जर महत्व सांगायचं झालं त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि गोसावी रोगास ही प्रतिकारक्षम आहे. आणि बाजरीचा आहारात उपयोग जर महिलांनी, मुलींनी किंवा वयस्कर माणसांनी किंवा वयस्कर माणसांनी जर केला तर त्यांना निश्चितपणे याच्यामध्ये रक्तवाढीसाठी अतिशय उपयोगी आहे. याच्या बियाण्याचं प्रमाण 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी आहे आणि बीज प्रक्रिया जी आहे ते अर्गट रोगासाठी आपल्याला 20% मिठाच्या द्रावणाची करायची आहे. त्यानंतर मेटॅलॅक्झिल ची 35 WH ची जी बीज प्रक्रिया आहे ती 6 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आणि आझोस्पिरिलम किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू जसं मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला 25 ग्रॅम प्रत्येकी हे प्रति किलो बियाण्यास करायचे आहे. त्यानंतर पेरणीचं जे अंतर आहे ते 45 बाय 15 सेंटीमीटर कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि नियमित जिथं पाऊस पडतो तिथं 30 बाय 15 सेंटीमीटर मध्ये त्याची पेरणी करायची आहे. पेरणीची पद्धत जी आहे सरीवर करू शकता किंवा सपाट वाफ्यावरती निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीची पेरणी करता येते. तर आंतरपीक असते तर बाजरी आणि मटकी किंवा बाजरी आणि तूर हे 2:1 या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. याची विरळणी व्यवस्थित करून रोपांची संख्या हेक्टरी ठेवायची आहे. त्यानंतर त्याला खत जे आहे ते 60-30-30 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश द्यायचा आहे. त्यातलं निम्म नत्र हे पेरणीच्या वेळेस आणि निम्म नत्र हे टॉप ड्रेसिंगला आपल्याला 30 दिवसांनी द्यायचं आहे. तर आंतरमशागतीमध्ये कोळपणीला अनन्यसाधारण महत्व आहे. एक कोळपणी म्हणजे अर्ध पाणी. जर आपण 2 कोळपण्या केल्या तर एक पाणी वाचू शकतं आणि याच्यामध्ये गवताचाही बंदोबस्त निश्चितपणे आपल्याला करता येतो. आणि अट्रेजिन सारखं तणनाशक जे आहे ते 1 किलो प्रति हेक्टरी आपल्याला पीक उगवण्यापूर्वी 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचे. त्याच्या योगे त्यानांचा आपल्याला बंदोबस्त होतो. आणि पाण्यासाठी ज्या संवेदनक्षम अवस्था आहेत त्या फुटवे येण्याच्या वेळी म्हणजे पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी, पीक पोटरीमध्ये असताना 40 ते 45 दिवसांनी आणि दाणे भरताना 65 दिवसांनी पाण्याची पाळी देणं गरजेचं आहे जर पावसाने उघडीप दिली तर. त्यानंतर पिकाच्या संरक्षणामध्ये ते गोसावी रोगाचा मी तुम्हाला सांगितलं प्रतिकारक्षम ज्या जाती आहेत धनशक्ती, आदिशक्ती याचा वापर करायचा आहे. रोगट झाडं काढून टाकायची आणि मेटॅलॅक्झिल 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारायचंय. त्यानंतर जे आहे तुम्हाला सांगितलं अर्गटसाठी 20% पाण्याची 20% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करायची. तसंच खोडकिडा किंवा खोडमाशीसाठी इमिडॅक्लोप्रिड तर हे 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रति किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करायची आणि त्याची काढणी ते 80 ते 85 दिवसात ज्यावेळेस खनिज हातात दाबले असतात त्यातून दाणे सुटतात अशा फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीच्या वेळेस निश्चितपणे त्याची करायची. त्यानंतर जर आपण खरीप ज्वारी घेणार असू तर त्यासाठी सुद्धा चांगला निचरा असलेली जमीन, त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची पेरणी करणं गरजेचं आहे. जर पाणी आपल्याकडे सोय असेल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यातच आपल्याला त्याची पेरणी करणं गरजेचं आहे. आणि जे संकरित वाण आहे त्याच्यामध्ये CSH9 असेल, CSH35 असेल, CSH5 असेल तर ह्या संकरित वाणांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर सुधारित वाणामध्ये फुले वसुंधरा आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठात दिलेली जात आहे तर ते आपण निवडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया जशी आपण बाजरीला सांग त्याच पद्धतीने आपल्याला 10 किलो बेण्यास 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम हे चोळायचं आहे. त्यानंतर पेरणीचं अंतर जे आहे 45 बाय 15 सेंटीमीटरवर टिपणीनं किंवा 2 चाड्याच्या पापरीनं खत आणि दोन्ही एकाच वेळेस पेरायचे आहेत. तर ह्याला जी खतं लागणार आहे ती 100-50-50 म्हणजे 100 किलो नंतर 50 किलो स्फुरद 50 किलो पालाश अशा पद्धतीची खत मात्रा द्यायची. त्यातलं अर्ध नत्र हे पेरणीच्या वेळी आणि अर्ध नत्र हे 30 दिवसांनी द्यायचं आहे. तर याच्यामध्ये 2 कोळपण्या किंवा एखादी खुरपणी जर केली तर तणांचा बंदोबस्त निश्चितपणे होईल. त्यानंतर जर पाण्याला ताण दिला किंवा क्रिटिकल ज्या ग्रोथ स्टेजेस आहेत ते संवेदनक्षम अवस्था ज्या आहेत तर जोमदार वाढीची अवस्था 30 दिवसांनी, पीक पोटरीत असताना 50 ते 60 दिवसांनी, पीक फुलोऱ्यात असताना 80 ते 90 दिवसांनी आणि दाणे भरण्याचा कालावधी जो आहे 95 ते 100 दिवसांनी आपल्याला पाण्याची पाळी ही दिली पाहिजे जर पावसाने ओढ दिला तर.
त्यानंतर समजा पानावरील काणी जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला गंधकाची बीज प्रक्रिया आहे, 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास करायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर काढणीचा कालावधी जर आपण पाहिला आणि तो 110 ते 120 दिवसांमध्ये खरीप ज्वारी आपली काढणीला येते. कणसाचा दांडा पिवळा होतो आणि त्याच्यामध्ये कापणीच्या वेळेस ओलावा 17 ते 18% असतो. तर साठवणीमध्ये आपण 10 ते 11% ओलावा असताना ते साठवायची. सुधारित वाणांचं उत्पादन 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतंय आणि संकरित वाणांचं आपल्याला 40 क्विंटल ते 45 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी आपल्याला त्याचं उत्पादन निश्चितपणे मिळतं. त्यानंतर जे मगाशी आपण चर्चा केली या अगोदर की मिलेट्स, तर आपल्या जगाचा नारा आहे की मिलेट्स फॉर एव्हर. तर कायमस्वरूपी मिलेटचा आहारामध्ये समावेश पाहिजे, त्या योगे आपली तब्येत, आपलं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील. तर त्यासाठी नाचणी असेल, वरे असेल, बरटी असेल, तर ह्या पद्धतीच्या आपल्याला मिलेट्स किंवा आपल्याला जमिनीमध्ये आपल्या खरीपामध्ये पेरायचे आहेत. तर याच्यामध्ये नाचणीचं जर महत्व सांगायचं झालं तर कॅल्शियमने अतिशय समृद्ध आहे. 364 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम कॅल्शियम आहे. तर लोहाचं प्रमाण 4.6 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम आहे. बी जीवनसत्वाचं ब जीवनसत्व जे कमतरता अलीकडं खूपशा माणसांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये याच्यामध्ये आढळून येते. तर ते बी जीवनसत्वाचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये खूप आहे. तर हे सुरुवातीला पर्वतीय उपपर्वतीय विभागामध्येच याचा पेरा व्हायचा, परंतु आता आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण शेतकरी बंधू आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सुद्धा प्रायोगिक क्षेत्रावर प्रायोगिक पद्धतीने याचे मागच्या 2 वर्षापासून आपण पेरणी करतोय. तर त्याचेही निष्कर्ष अतिशय चांगले आहेत. म्हणून नांगरट आणि 2 कुळवाच्या पाळ्या अशा प्रकारची पूर्व मशागत जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 टन प्रति हेक्टरी शेणखत मिसळायचं आहे आणि हे पुन्हा कुळवाची पाळी देऊन ते जमिनीमध्ये चांगलं मिसळायचं आहे. याच्यासाठी आपल्याला सुधारित जाती आहेत, ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचंच आपल्याला खूप मोठं देणं आहे. तर ते फुले नाचणी किंवा फुले कासारी हे 100 ते 105 किंवा 110 दिवसामध्ये तयार होणारे जाती आहेत आणि ह्याचं उत्पादन सुद्धा आपल्याला अतिशय चांगलं म्हणजे 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी पण मिळतं. आणि पेरणी आपल्याला जून ते जुलै, जून महिना किंवा जुलैचा दुसरा पंधरवडा इथपर्यंत आपल्याला करायचंय. बियाणं 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी लागते. जर ह्याची रोपं लावली, जास्त पाऊस असेल तर 5 किलो प्रति हेक्टरी सुद्धा पुरू शकतं बियाणं. बीज प्रक्रिया अझोस्पिरिलियमची किंवा स्पर्जेलस आवामोरीची 25 ग्रॅम प्रति किलो करायचे. पेरणीचं अंतर 1 फूट 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर एवढे अंतर ठेवायचं. पाबरीन तुम्ही पेरू शकता. 5 टन शेणखत आणि 60 किलो नत्र, 30 किलो परत 30 किलो पालाश अशा पद्धतीचं जे आपल्याला खतांचं नियोजन करायचंय. आणि जे आपण आहे रोप लागण जे आहे 20 बाय 40 सेंटीमीटरच्या जोडोळ पद्धतीमध्ये सुद्धा आपण रोप लागण करू शकतो. आणि शिफारस खताच्या फक्त 75% मात्रा द्यायची आपण फक्त त्याला. त्याच्या वेळेस आपण युरिया DAP ची ब्रिकेट सुद्धा वापरू शकतो. याला 2.7 ग्रॅम वजनाची 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर आणि 35 सेंटीमीटर अंतरावरती आपण एक ब्रिकेट टाकायची. नाचणीसाठी किंवा नागलीसाठी. फुटवे येण्याच्या वेळेस आणि दाणे भरण्याच्या वेळेस, फुटवे येण्याच्या वेळेस, फुलवऱ्याच्या वेळेस आणि दाणे भरण्याच्या वेळेस अशा 3 क्रिटिकल ज्या अवस्था आहेत किंवा पाण्याच्या संवेदनक्षम अवस्था आहेत, त्यावेळेस ओलाव्यासाठी जपायचंय किंवा जर पाऊस नसेल तर पाणी द्यायचंय. नंतर आंतरपीक उडीद किंवा मटकी बरोबर हे 4:2 या प्रमाणामध्ये किंवा पट्टा पद्धती 8:2 या प्रमाणामध्ये घ्यायचंय. साधारणपणे 100 दिवसात हे पीक तयार होतं आणि 20 ते 25 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं. त्याचं मूल्यवर्धन जर केलं आपण तर ते नाचणीचे पापड, बिस्किट, नाचणी सत्व, नानकटाई, नाचणी शेवया अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स आपल्याला करता येतात, ज्या योगे 4 पैसे जास्त आपल्या शेतकरी बंधूंच्या खिशामध्ये निश्चितपणे खेळतील. आणि मला शेतकरी बंधूंना सांगायला अभिमान वाटतो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ह्या मूल्यवर्धन केलेल्या नाचणीमध्ये नाचणीचे जे नानकटाई आहे त्याचं पेटंट मिळवल्याची अभिमानास्पद गोष्ट आहे. तर हे सुद्धा शेतकरी बंधूंना अतिशय लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा त्यानंतर आपण वरी किंवा बरटी बघणार आहोत. तर या वरीमध्ये हे सुद्धा वरी किंवा वरीचा भात किंवा हे आपल्याला उपवासाच्या दृष्टीने माहित आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले एकादशी ही जात दिलेली आहे. तर नाचणीप्रमाणेच त्याचा पेरा करायचा आहे
अगदी आपल्याला नांगरट, 2 कुळवाच्या पाळ्या, 5 टन प्रति हेक्टरी शेणखत, पेरणीची वेळ जून ते जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत आणि बियाणं 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी आहे. 5 टन शेणखत आहे, 40 किलो नत्र, 20 किलो पालाश, 20 किलो स्फुरद, अशा पद्धतीचं आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 85 ते 100 दिवसामध्ये हे पीक तयार होतं आणि 15 ते 20 क्विंटल आपल्याला प्रति हेक्टरी निश्चितपणे उत्पादन मिळते. फुले एकादशीचं जर आपल्याला 100 ते 120 दिवस लागतात ह्या वाढीला, मध्यम कालावधीचा वाण आहे. आणि ह्याच्यापासून आपल्याला उपवासाच्या दिवशी जो उपवासासाठी भात लागतो वरीचा, किंवा त्याची भाकरी सुद्धा केली जाते उपवासाची. तर ते आपल्याला करण्यासाठी अतिशय हे महत्वाचं पीक आहे. अं, तर त्याच्यानंतर आपण बरटी हे पीक जे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बरटी, तर ते वरीचं जे आपण पाहत होतो त्याची जी भाकरी, त्याला आपण दशमी म्हणतो, तर ही सुद्धा आपल्याला अतिशय याच्या पद्धतीनं लाभदायक आहे. आणि जी बरटी आहे ते फुले बरटी ही जात आपण अशाच पद्धतीने नाचणी किंवा वरी जशी आपण आपल्या शेतामध्ये खरीप हंगामामध्ये पेरतो, त्याच पद्धतीनं खोल नांगरट, कुळवाच्या 2 पाळ्या, शेणखत 5 टन प्रति हेक्टरी आणि 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश प्रति हेक्टरी. आणि त्याला जे पाण्याचे व्यवस्थापन फुटवे येण्याला फुलोऱ्याच्या वेळेस आणि दाणे भरताना आपण निश्चितपणे पाण्याची काळजी घ्यायची. जर पाऊसमान असेल तर पाणी देण्याची गरज नाही. आणि 95 ते 105 दिवसात हे पीक काढणीसाठी तयार होतं. आणि ह्याच्यापासून जवळजवळ 18 क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंत आपल्याला उत्पादन निश्चितपणे मिळतं. अशा प्रकारचं बहुगुणी हे बरटी सुद्धा मिलेट्स मधलं पीक आहे. त्यानंतर महत्वाचं जे आपल्याला तृणधान्य आहे ते मका. तर मका हे आपल्याला दाणे म्हणून पण आपण घेऊ शकतो. स्वीट कॉर्न जे आहे मधुमका ते घेऊ शकतो आणि आपल्याला चाऱ्याचं पीक सुद्धा घेता येतं. तर त्याच्यामध्ये मक्याचा जर आपण विचार केला तर मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्याला ही मका घ्यायची आणि त्याच्यामध्ये खोल नांगरट करणं गरजेचं आहे. जसं नवीनचं आपण म्हणतो, नवीनचा नांगरट झाली पाहिजे आपली. कोळवाची पाळी द्यायच्या 2 ते 3, शेणखत 10 टन प्रति हेक्टरी मिसळायचं आहे कोळवाच्या पाळ्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर मग आपल्याला सुधारित जे वाण आहे त्याच्यामध्ये MQPM5 असेल, संगम कुबेर असेल, किंवा मध्यम कालावधीत तयार होणारे जे वाण आहेत, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठात कोल्हापूर येथील संशोधन केंद्राने आपल्याला दिलेले आहे, ते राजर्षी, पुन्हा फुले महर्षी, आणि मागच्या 2 वर्षापूर्वीच आपल्याला फुले उमेद, फुले चॅम्पियन, अशा प्रकारचे दाण्यासाठी मक्याचे वाण आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहे. आणि त्याचं निश्चितपणे 30 ते 40 क्विंटल आपल्याला प्रति एकरी मध्ये 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं. संमिश्र वाणामध्ये बरेचसे वाण आहेत, तर त्याच्यामध्ये आपण आफ्रिकन टॉल जे आहे चाऱ्यासाठी ती जात दिलेली आहे, ते आपण त्याच्या जर आपण दाणे घेतले तर निश्चितपणे 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतात. आणि ह्याच्यातच जर फुले मधू म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त आहे, जवळजवळ 14.89% ब्रिक्स आहे त्याचं. आणि हे आपल्याला कच्ची कणसं असतील, वाफलून जे कणसं आहेत, किंवा बऱ्याचशा धार्मिक ठिकाणी किंवा पर्यटनाच्या ठिकाणी ही ताजी कणसं भाजलेली आपल्याला, किंवा फक्त वापरलेली जर आपल्याला विकत मिळतात. एक प्रत्येक कणीस जवळजवळ 15 ते 20 रुपयाला आपल्याला विकलं जातं. आणि याच्यापासून भरघोस आर्थिक उत्पन्न शेतकरी बंधूंना मिळू शकतं. म्हणजे जसं आपल्याला डबलिंग द फार्मर्स इन्कम म्हणतो आपण, तसं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आपल्याला निश्चितपणे याचे उपयोग होऊ शकतो. नंतर बीज प्रक्रिया जसं सांगितलं तुम्हाला, थायरमची 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो आणि अझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास करायची. खरीपामध्ये 15 जून ते 15 जुलै या कालावधीतच मक्याची पेरणी करायची आहे. आणि ह्याला खत व्यवस्थापन जे आहे ते जवळजवळ 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश हे आपल्याला प्रति हेक्टरी द्यायचंय. त्यातलं 3 टप्प्यामध्ये नत्र द्यायचंय. पेरणीच्या वेळेस 1/3 द्यायचंय, 30 दिवसांनी 1/3 आणि 45 दिवसांनी 1/3 नत्रचा मात्रा आपल्याला द्यायची. पावसात खंड पडल्यास पाण्याच्या पाळ्या निश्चितपणे देणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲट्रेजिन सारखं तणनाशक जे आपल्याला आहे ते उगवणीपूर्वी पीक पेरणीनंतर वापशावरती मारायचं आहे. तर 1 किलो प्रति हेक्टरी 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून मारायचंय. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कीड व्यवस्थापनासाठी, खोडकिडीसाठी समजा प्रकाश सापळा लावणं गरजेचं आहे. डायमिथोएट म्हणजे रोगर 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये. ट्रायकोडर्माचे कार्ड्स आपण लावू शकतो, 8 कार्ड हेक्टरी. त्यानंतर निंबोळी अर्काची फवारणी असेल. महत्वाचं म्हणजे अमेरिकन लष्करी अळी,
त्याच्यासाठी अंडीपुंज जे असतील ते गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. किडींचा प्रादुर्भाव दिसल्यावर पोंग्यामध्ये वाळू टाकता येईल आपली, किंवा क्लोरॅन्ट्रोनिल रोपील. तर हेच आपल्याला फवारणी जी आहे ती आपल्याला 8 ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने करणं गरजेचं आहे. पुन्हा मँकोजेब आहे रोग व्यवस्थापनासाठी, तर कार्बेंडेजिम ह्याचा आपल्याला उपयोग करता येईल. त्याचप्रमाणे ह्याची जी काढणी आहे तर ते 100 ते 110 दिवसांनी कणस मक्या दाण्यासाठी जर करणार असेल तर ते टणक झाल्यानंतर आणि त्याच्यावर ते आवरण जे आहे ते पांढरट झाल्यानंतर आपल्याला काढणी करायची आहे. निश्चितपणे मक्याचं पीक आपल्याला शेतकरी बंधूंना खूपच उत्पादन आणि उत्पन्न आर्थिक फायदा देऊन जातं. त्यानंतर जे आहे ते आपल्याला महत्वाचं म्हणजे जिथं जास्त पाऊस पडतो तर तिथं समजा आपल्याला नाशिक असेल, इगतपुरी असेल, किंवा इकडे वडवगाव मावळचा परिसर आहे कोकणामध्ये, भाताचं लागवड ही खूपशा प्रमाणावर केली जाते. तृणधान्य खूपशा प्रमाणावर घेतलं जातं आणि ते खूप जनसंख्येचं आपलं स्टेपल फूड आहे. तर हे भात लावणी पद्धतीनं, पेरणी पद्धतीनं किंवा टोकन पद्धतीने केला जातो. तर त्याच्यामध्ये जमिनीची उभी आडवी नांगरट करून 10 टन प्रति हेक्टरी शेणखत मिसळायचे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रसारित जाती महत्वाच्या म्हणजे हळवा वाण असेल, त्यामध्ये फुले राधा आहे, रत्नागिरी आहे, कर्जत चार आहे, किंवा अंबिका आहे. निमगरव्यामध्ये आपल्याला काही फुले समृद्धी हे वाण अतिशय गुणकारी आणि जवळजवळ जे इंद्रायणी वाण आहे आपलं शेतकरी बंधूमध्ये किंवा सगळ्या जनमानसामध्ये प्रसिद्ध त्याच्या चवीसाठी आणि फ्लेवर आरोमासाठी. तर तसंच फुले समृद्धी हा वाण आहे. तर तो निश्चितपणे पेरणीसाठी आपल्याला निमगरवा वाण म्हणून वापरणं गरजेचं आहे. आणि तो काढणीसाठी 120, 125 ते 130 दिवसामध्ये निश्चितपणे तयार होतो. नंतर सुवासिक वाणामध्ये जो आहे तो इंद्रायणी, भोगावती हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचेच वाण आहेत. ते 135 ते 145 दिवसामध्ये निश्चितपणे काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर पेर भातासाठी आपल्याला अंबिका, प्रभावती, आविष्कार अशा प्रकारच्या जाती आहेत. आणि संकरित मध्ये सह्याद्री 3, सह्याद्री 1, सह्याद्री 2 किंवा सह्याद्री 4 अशा प्रकारच्या जाती आहेत. तर पुनर्लागवडीसाठी जर बियाणं वापरायचं असेल तर 30 ते 40 किलो प्रति हेक्टरी त्याच्यासाठी आपल्याला नर्सरी करावी लागेल. पेरणीसाठी 70 ते 100 किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरलं जातं. आणि थायरमची जर बीज प्रक्रिया करायची असते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास, किंवा अझोटोबॅक्टर आणि पीएसबी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास सोडण्याची बीज प्रक्रिया करायची. आणि ह्याची जी पेरणी आहे ती 25 मे ते 7 जुलै या कालावधीपर्यंत करायची. आणि जर रोपवाटिकेसाठी जर गादी वाफे करायचे असतील तर 1 मीटर रुंदीचे, 15 सेंटीमीटर उंचीचे, आणि आपल्याला आवश्यकतेनुसार लांबी त्याची ठेवून आपण जर 10 गुंठ्याची रोपवाटिका केली तर निश्चितपणे ती रोप आपल्याला 1 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशी होतात. मग एका गुंठ्यात जर आपल्याला रोपवाटिकेसाठी 250 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद, 500 ग्रॅम पालाश ही खत मात्रा द्यायची आहे. तर पेरणीसाठी आपल्याला 15 बाय 15 किंवा 20 बाय 15 या पद्धतीचं अंतर ठेवायचे हळव्या जातीसाठी आणि गरव्या जातीसाठी अनुक्रमे. त्यानंतर पुनर्लागवड आपण हळव्या वाणांची 15 बाय 15 सेंटीमीटर रोपांची, किंवा गरव्याची 20 बाय 15 सेंटीमीटर, किंवा संकरित वाण असेल तर 25 बाय 25 सेंटीमीटर वरती आपण रोप लागवण करू शकतो. आणि रासायनिक खतं जे आहेत त्याला 100 किलो नत्र, 50 किलो परत, 50 किलो पालाश आपल्याला द्यायचंय. आणि त्याचा नत्र जे आहे ते 3 टप्प्यामध्ये द्यायचं. 1/3 नत्र जे आहे 33 किलो आपल्याला पेरणीच्या वेळेस, 33 किलो 30 दिवसांनी, आणि 33 किलो 60 दिवसांनी द्यायचंय. अशा प्रकारे भाताचे आपल्याला खतांचं व्यवस्थापन करायचंय. भातामध्ये महत्वाचं म्हणजे 4 सूत्री भात शेती. तर ही अतिशय शेतकरी बंधूंमध्ये प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे तंत्र आहे किंवा पहिलं जे सूत्र आहे ते पिकाच्या अवशेषांचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्या अवशेषामध्ये भाताच्या तुसाची राख असेल, किंवा भाताचा पेंडा आहे, तुसाची राख असेल ती 1 किलो प्रति चौरस मीटर, किंवा भाताचा पेंडा असेल तर 2 टन प्रति हेक्टरी नांगरटी वेळेस गाडणं गरजेचं आहे. पुन्हा गिरीपुष्पाचा, ग्लिरिसिडेचा पाला 3 टन प्रति हेक्टरी चिखलनी वेळी गाडायचा आहे. त्यानंतर जोडवळ पद्धतीमध्ये लागवड 15-25 बाय 15-25 सेंटीमीटर वरती करायची. आणि युरिया डीएपी 60 ते 40 या प्रमाणात, 60% to 40% प्रमाणे ब्रिकेट्स वापरायचे आहेत आपल्याला. 170 किलो प्रति हेक्टरी त्याचं प्रमाण. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पीक वाढीच्या कालावधीमध्ये ह्या नत्र, स्फुरद, पालाश खतांची थोडीशी रेडीमेड आवश्यकता असते त्यावेळेस आपल्याला
19-19-19 हे द्रवरूप खत जे आहे त्याचं फवारणी 1% द्रावणाची 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला 20 दिवसांनी आणि 40 दिवसांनी करायची आहे. तर अशा पद्धतीचं थोडं जर आपण काळजी घेतली आणि पाण्याचं व्यवस्थापन जर रोपवाटिकेमध्ये छान पद्धतीने केलं तर निश्चितपणे आपल्याला ज्यावेळेस आपण खाचरामध्ये घेतो त्यावेळेस रोप तयार होईपर्यंत फक्त 1 ते 2 सेंटीमीटर उंचीचं पाणी तिथं पाहिजे. वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सेंटीमीटर उंचीचं पाणी, फुटव्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंटीमीटर, पोटरीच्या अवस्थेत पाहत असेल तर 5 ते 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी खाचरामध्ये पाहिजे आणि फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी पाहिजे आणि कापणीपूर्वी 10 दिवस अगोदर सगळ्या खाचरामधून पाणी आपण ड्रेन आउट करायचं म्हणजे निचरा करायचा आहे. अशा पद्धतीचं जर आपण भाताच्या पिकासाठी पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आंतरपिकामध्ये घेवडा, सोयाबीन किंवा ताग ही पीक आंतरपिकं सुद्धा आपण घेऊ शकतो आणि आपल्याला जे त्याचं उत्पादन जवळजवळ 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी भाताचं आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं आपण थोडंसं तांत्रिक शास्त्रीय पद्धतीचा आधार घेऊन आपण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर थोडस आपण उहापोह करूया की जी आपली गळीत धान्य आहेत त्या गळीत धान्यामध्ये आपल्याला सोयाबीनचं पीक असेल तर सोयाबीन हे अतिशय बहुगुणी पीक आहे. मग अशी आपण चर्चा करताना मी सांगितलं की त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण असेल किंवा त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असेल तर तेलाचं प्रमाण जवळजवळ 18 ते 20% प्रथिनांचं प्रमाण 40% आहे. बराचसा शाकाहारी जो वर्ग आहे तर त्यांच्यासाठी सोयाबीन हे प्रोटीनचं महत्वाचा सोर्स आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मध्यम खोलीची जमीन, निचरा होणारी जमीन पाहिजे आणि पूर्व मशागत करताना त्याला निश्चितपणे 1 नांगरट आणि 2 कोळवाच्या पाळ्या. आता हे प्रत्येक पिकासाठी नांगरट करणं किंवा कोळवाच्या पाळ्या देणं त्याच्यामध्ये आपल्याला 10 टन FYM किंवा शेणखत किंवा कंपोस्ट त्याच्यामध्ये मिसळणं अतिशय गरजेचं आहे. कारण ही भरखतं असल्याशिवाय आपल्या जमिनीला दिलेली वर खतं जे रासायनिक खत आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील तर हे निश्चितपणे लागू पडण्यासाठी त्याच्या मदत होते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अतिशय गुणकारी किंवा महत्वाच्या ज्या जाती सुधारित वाहन प्रसारित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये KS 103 आहे. त्यानंतर जे पूर्वीचेच आहे JS 335 हे प्रचलित जात आहे, शेतकरी बंधूमध्ये अतिशय प्रिय आहे. ती सुद्धा आपल्याला 95 ते 100 दिवसामध्ये तयार होते. आणि मी आता जसं उल्लेख केला तसं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कल्याणी जात असेल, DS 228 असेल किंवा फुले अग्रणी असेल किंवा फुले संगम KDS 726, फुले किमया आहे KDS 753 आणि फुले दुर्वा आहे 992 KDS 992. ह्या 100 ते 105 दिवसामध्ये तयार होतात आणि ह्या निश्चितपणे भरघोस उत्पादन आपल्याला देतात. तर याच्यामध्ये कमीत कमी 25 क्विंटल प्रति हेक्टरी, कधी 30 क्विंटल, काही शेतकरी 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी सुद्धा उत्पादन काढतात. आणि शेतकरी बंधूंना सांगण्यासाठी मला आनंद होतो की फुले संगम या 2 ते 3 वर्षापूर्वी आपल्याला जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जात प्रसारित केली होती याच्यामुळं बऱ्याच शेतकरी बंधूंना आर्थिक फायदा खूपशा प्रमाणात झाला आणि खरं म्हणजे त्यांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी ह्या फुले संगम या सोयाबीनच्या वाणाने खूप मोठी क्रांती केली आणि बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपल्या घराला नाव सुद्धा फुले संगम अशा पद्धतीचं नाव दिलं आणि खरंच महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी उपकृतपणा त्यांनी दाखवला. तर हे खूप सार्थ अभिमान आहे. त्यानंतर त्याची पेरणीची वेळ सुद्धा आपल्याला चांगल्या उत्पादनासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत करायची. जास्त जसं आपण उशीर करूया खरीप पिकांच्या पेरणीसाठी तसंच त्याच्या उत्पादनामध्ये घट येते. म्हणून आपल्याला खरीपच्या हंगामामध्ये जूनमध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ह्या पिकांची पेरणी करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जी पेरणीची अंतर आहे लागवड ते 45 बाय 5 सेंटीमीटर, 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर, 2 रोपामध्ये बियामध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवायचं. बियाणं आताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आमच्या विद्यापीठाने सुद्धा याच्यावरती संशोधन करून प्रति एकरी 26 किलोची बॅग तयार केलेली आहे. म्हणजे 100 रुपये जर त्याचा सत्यप्रत बियाण्याचा भाव असेल तर तो 2600 रुपयाला एक पिशवी एकराला पडते. आणि 26 दुने 48 आणि 13 48 आणि 10-58 आणि म्हणजे 60 ते 65 किलो बियाणं आपल्याला हेक्टरी, 26 दुने 52
26 दुणे 52 आणि 13 65 किलो बियाणं आपल्याला फक्त हेक्टरी एवढंच द्यायचंय. अगदी 75 किलो 80 किलो का 100 किलो बियाण्यापर्यंतचा वापर आपल्याला कमी करायचा नाहीये. तर फक्त 26 किलो प्रति हेक्टरी, ज्या योगे आपल्याला फक्त 65 किलो प्रति हेक्टरी बियाणं त्याचा पुरेसा आहे, सफिशियंट आहे. आंतरपिकं घेताना आपण त्याला सोयाबीन, तूर अशा पद्धतीचं 3:1 प्रमाणात घेऊ शकतो. आणि त्याची बीज प्रक्रिया जी आहे, कार्बोक्सिन किंवा थायरम 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला, किंवा जो आपण जे मगाशी सांगितलं रायझोबियम सोयाबीन गटाचं आणि स्फुरद विरघळणारे जीवन 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला प्रत्येकी आपण चोळायचं आहे. त्यानंतर फक्त बीज प्रक्रिया करताना थोडी काळजी, त्याचे आवरण निघाले नाही पाहिजेत किंवा पाण्याचं प्रमाण वापरताना काळजी घ्यायची. आणि सावलीत सुकवायचंय, जास्त हातावरती चोळायचं नाही की जेणे त्याचं आवरण भिजून ते बियाण्यापासून बाजूला होईल, मग उगवणीवरती परिणाम होतो. तर आंतर मशागतीमध्ये उगवणीपूर्व म्हणजे तणे आणि पीक उगवणीपूर्व आपल्याला वापसावरती पेंडिमिथॅलिन हे 10 किलो प्रति हेक्टरी आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर डायक्लोसुलाम म्हणून एक मॉलिक्युल आहे, तर तो 0.42 ग्रॅम आपल्याला आणि पेंडिमिथॅलिन 30 ते 40 मिली, डायक्लोसुलाम 0.42 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारायचं आहे. तर पीक वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्यानंतर क्युजालोफॉप इथाईल जे आहे किंवा आपल्याला इमेजिथॅपर सलग जर आपण सोयाबीन घेतलं असेल तर त्याच्यामध्ये 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची. त्यायोगे तणांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि त्याच्याबरोबर कोळप्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि पाणी व्यवस्थापनासाठी फांद्या फुटताना 30 ते 35 दिवसांनी आणि सोयाबीनचं पीक फुलोऱ्यात असताना 45 ते 50 दिवसांनी महत्वाचे हे 2 पाणी आपल्या पाळ्या द्यायचेच आहेत. त्याच्या योगे त्याचं उत्पादन आपल्याला भरघोस घेता येतं. आणि याची काढणी जी आहे, शेंगाचा रंग पिवळट तांबूस झाल्यावर करायची आहे. आणि 25 ते 30 क्विंटल उत्पादन निश्चितपणे आपल्याला मिळतं. त्याचबरोबर खरीपामध्ये महत्वाचं घेतलं जाणार आणखी एक गळीत धान्य किंवा तेलबिया पीक आहे, ते भुईमुग आहे. तर या भुईमुगामध्ये आपल्याला मध्यम भुसभुशीत जमीन पाहिजे, ज्या योग्य आऱ्या जमिनीमध्ये घुसून त्या शेंगा डेव्हलप होण्यासाठी मदत होते. आणि भुईमुगामध्ये सुद्धा पूर्व मशागत 1 नांगरट किंवा 2 कोळवाच्या पाळ्या देऊन करायची. त्याच्यात FOM कंपोस्ट त्यात मिसळायचं आहे 10 टन प्रति हेक्टरी. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या जाती ज्या आहेत, ती फुले उन्नती ही सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानेच प्रसारित केलेली आहे. पुन्हा फुले वारणा असेल, फुले चैतन्य असेल, फुले मोरणा असेल, या कसबे डिग्री संशोधन केंद्रामधून आणि काही जाती आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील संशोधन केंद्राने प्रसारित केलेले आहेत. तर या अतिशय बहुगुणी जाती आहेत. खरीप हंगामामध्ये 15 जून ते 15 जुलै पर्यंत भुईमुगाची पेरणी करायची आपल्याला. लागवडीचं अंतर 30 बाय 10 सेंटीमीटर. आणि ह्याच्यासाठी हेक्टरी बियाणं जे आहे 100 किलो हेक्टरी म्हणजे 40 किलो एकरी बियाणं वापरायचंय. आणि बियाण्याला ट्रायकोडर्मा किंवा मॅन्कोजेबची 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया, किंवा रायझोबियम असेल, PSB असेल तर 25 ग्रॅम प्रत्येकी हे प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करायचे. भुईमुगामध्ये सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, तीळ, मूग, उडीद ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात आपल्याला घेता येतात. शेणखत आपल्याला 10 टन आणि खताची मात्रा 25 किलो नंतर 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यायचे. आणि भुईमुगासाठी जिप्सम हे आपण 400 किलो प्रति हेक्टरी शिफारस केलेला आहे. तर जिप्सम हे पेरणीच्या वेळेस आपल्याला फक्त 200 किलो आणि आऱ्या लागण्याच्या वेळेस म्हणजे 30 ते 35 दिवसांनी आपल्याला 200 किलो प्रति हेक्टरी द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तण नियंत्रणाची काळजी घ्यायची. तसेच पाणी व्यवस्थापन मध्ये फुले येण्याची अवस्था 30 दिवसांनी आणि आऱ्या सुटताना म्हणजे 35 ते 45 दिवसांनी, यावेळेस आपल्याला जिप्सम सुद्धा द्यायचंय 200 किलो प्रति हेक्टरी. आणि शेंगा पोचण्याची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला 65 ते 70 दिवसांनी पाण्याची काळजी घ्यायची. जर पाऊस असेल तर वेल अँड गुड, नाहीतर आपल्याला यावेळेस जमिनीतील ओलाव्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला एका पीक कीड आणि पीक रोग संरक्षण निश्चितपणे करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला याचं उत्पादन खरीप हंगामामध्ये 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी निश्चितपणे मिळेल. त्यानंतर एक महत्वाचा भाग जे आहे ते कडधान्य पिकाचा. तर ही कडधान्य पिकं जी आहेत ते आपल्यामध्ये तूर, मूग, उडीद, कुळीत मटकी आणि राजमा ही किंवा चवळी घेतली जाईल. तुरीमध्ये आपल्याला मध्यम भारी जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन
आणि ह्याच्यामध्ये पूर्व मशागत जर करायची झाली तर आपल्याला उन्हाळ्यात खोल नांगरट आणि 5 टन शेणखत मिसळून कोळवाच्या पाळ्या आपल्याला द्यायच्यात. याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले फुले राजेश्वरी 140 दिवसात तयार होणारा वार आणि मर व वांज रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे, तांबडा रंग आहे दाण्यांचा. फुले तृप्ती हा सुद्धा फिकट तपकिरी रंग 160 दिवसात तयार होणारा नवीनच वाण आहे. त्यानंतर काही परभणी विद्यापीठाचे वाण आहेत, त्याच्यात बीडीएन 711, बीडीबीएस पुन्हा बीडीएन 736 वगैरे वाण आहे. गोदावरी पांढऱ्या दाण्यांचा वाण आहे. हे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करायची आहे. पेरणीचं अंतर आहे 180 बाय 30 नवीन किंवा 90 बाय 60, म्हणजे 6 फूट अंतरावरती आपल्याला तुरीची पेरणी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपिकं घेऊ शकता आणि 30 सेंटीमीटर 2 रोपांमधलं अंतर ठेवायचं आहे किंवा 2 बियाण्यामधलं. त्यानंतर 12 ते 15 किलो प्रति हेक्टरी बियाणं ह्याच्यासाठी लागणार आहे. त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया आहे ट्रायकोडर्माची करायची 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आणि 250 ग्रॅम रायझोबियम किंवा पीएसबी 10 किलो बियाण्यास करायची. आणि तूर अधिक बाजरी 1:2 किंवा तूर अधिक सूर्यफूल 1:2, तूर अधिक सोयाबीन 1:3 किंवा तूर आणि ज्वारी 1:2 या प्रमाणात आंतरपिकं घेतली तर निश्चितपणे फायदा होतो. याच्यामध्ये खत 25 किलो नत्र, 50 किलो पालाश आपल्याला पेरणीच्या वेळी द्यायचं किंवा 125 किलो डीएपी द्यायचं पेरणीच्या वेळेस. आणि पीक 50% फुलोर येत असताना मल्टीन्यूट्रिएंट म्हणजे कंबाईन मिक्स जे काही मल्टीन्यूट्रिएंट मिळतात बाजारामध्ये वॉटर सोल्युबल पाण्यात मिसळणारे, त्याची एक फवारणी करायची आहे. त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवसांनी, फुलोऱ्याच्या अवस्थेत 60 दिवसांनी आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत 90 ते 95 दिवसांनी जर पाण्याची पाळी दिली आणि पाऊसमान पाहून, तर निश्चितपणे आपल्याला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रमाणे करता येतं. आणि जर आवश्यक प्रमाण स्थिती असेल तर पोसा हायड्रोजेल हे एक 2.5 किलो प्रति हेक्टरी सेंद्रिय पदार्थाचं आणि सेंद्रिय पदार्थाचं जे आच्छादन आहे 5 टन प्रति हेक्टरी करण्याची शिफारस आहे. तर ह्याचं जे काढणी केल्यानंतर जवळजवळ 20 क्विंटल प्रति हेक्टरी पर्यंत 150 दिवसामध्ये आपल्याला निश्चितपणे उत्पादन मिळू शकतं. आणि तसंच त्या पद्धतीनं कडधान्य पाहिली मूग आणि उडीद, तर मुगामध्ये आपल्याला अशाच पद्धतीचं पूर्व मशागत करून आपल्याला मध्यम ते भारी जमिनीवरती नांगरट कोळवाच्या पाळ्या द्यायच्या आहेत, कुळीत मटकी आणि राजम्याला सुद्धा. आणि मुगामध्ये वैभव ही जात अतिशय चांगली आहे. तसेच फुले चेतक आहे, पीकेव्ही ग्रीन गोल्ड ही जात आहे. आणि आताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली फुले सुवर्ण ही जात अतिशय गुणकारी आहे. तर हिचं आपल्याला 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागणार आहे. आणि त्याचं अंतर जे आहे पेरणीचं 30 ते 10 सेंटीमीटर, 30 बाय 10 सेंटीमीटर असं आहे. आणि उडदामध्ये ह्याचं TAU1, PKV ब्लॅक गोल्ड किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आताच प्रसारित केलेली मागच्या वर्षी ते फुले वसू किंवा फुले राजन, त्यानंतरचे 21 आणि 22 मध्ये 2021-2022 मध्ये या जाती प्रसारित केल्या उडदाच्या. तर आणि बीज प्रक्रिया जर त्याला केली आपण 5 ग्रॅम ट्रायकोडर्म आणि 25 ग्रॅम रायझोबियम, 25 ग्रॅम पीएसबी प्रति किलो बियाण्यास आणि मूग उडीद किंवा तुरीचं 3 एकर प्रमाणात आंतरपीक घेतलं तर निश्चितपणे शेतकरी बंधूंना ह्याच्यामध्ये उडदाचं 70 ते 75 दिवसामध्ये 8 ते 10 क्विंटल आणि मुगाचं 65 ते 70 दिवसामध्ये आपल्याला 10 ते 12 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळणं अतिशय क्रमप्राप्त आहे. त्यानंतर आपण जे कुळीत आणि मटकी, कुळीत म्हणजे हुलगा आणि मटकी हे जे पिकं पाहणार आहोत, कुळीतमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सीना असतील, मान असेल किंवा नवीनच 90 ते 95 दिवसामध्ये तयार होणारी फुले सकस ही जात आहे. तर मटकीमध्ये MBS 27 आणि फुले सरिता ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहेत. तर ह्याच्यात 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती पेरणी करायची. 12 ते 15 किलो बियाणं याच्यामध्ये साठी लागतंय आपल्याला. आणि त्याला 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद एवढी जर खत मात्रा दिली आपण कोळपण्या 2 समजा आंतरमशागतीमध्ये केल्या, तर निश्चितपणे फुले येताना शेंगा भरताना जर युरियाची फवारणी आपल्याला 2% द्रावणाची जर केली तर याच्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. आणि कोळीचं 90 ते 95 दिवसामध्ये आणि मटकी 110 ते 120 दिवसामध्ये आपल्याला काढणीसाठी तयार होते. कुळीचं 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी, मटकीचं आपल्याला 5 ते 6 क्विंटल प्रति हेक्टरी बियाणं उत्पादन मिळू शकतं. त्याच पद्धतीचं काही शेतकरी बंधू चवळी किंवा राजमा सुद्धा खरीप हंगामामध्ये घेऊ शकतात. त्याच्यामध्ये चवळीचे कोकण सदाबहार, फुले विटाई, फुले रुक्मिणी आणि फुले सोनाली ह्या सुद्धा आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाण आहेत चवळीमध्ये. आणि राजमामध्ये मुठा असेल, वरुण असेल, फुले राजमा, फुले विराज या जाती आहेत. ह्या आपल्या जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आता
मार्चच्या या जून एंडला आपण पेरणी करणं गरजेचं आहे. योग्य वेळेवर पेरणी केली तर निश्चितपणे निम्मं काम आपलं तिथं साधलं जातं. तर 45 बाय 10 सेंटीमीटर चवळीला आणि राजम्यासाठी 30 बाय 15 सेंटीमीटर वरती पेरणी करायची. चवळीचं बियाणं 15 किलो प्रति हेक्टरी आणि राजम्याचं 100 किलो ते 110 किलो प्रति हेक्टरी लागतं. तर ह्याला 25 किलो नत्र 50 किलो पालाश स्फुरद ही खतं द्यायच्यात. पालाशची आवश्यकता नाहीये. तर चवळीचं बियाणं जवळजवळ चवळीचं उत्पादन आपल्याला 70 ते 75 दिवसामध्ये आणि राजम्याचं जवळजवळ 80 ते 85 दिवसामध्ये मिळतं. तर ते उत्पादन चवळीचं 12 ते 15 क्विंटल आणि राजम्याचं 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी निश्चितपणे मिळू शकतं. आता सर ते शेवटी जे आपण मी सांगितलं की आपण आपल्याला पशुधन आहे, तर ह्या तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकाबरोबरच आपल्याला चारा पिकांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी खरीपातील ज्वारी असेल, तर बाजरी असेल, तर मध्यम ते हलक्या जमिनीवरती 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या देऊन त्याच्यामध्ये 5 टन आपल्याला हेक्टरी शेणखत मिसळायचं आहे. तर मका सुद्धा असेल तर याच्यामध्ये ज्या जाती आहेत, ज्वारीसाठी फुले रुचिरा, अमृता, मालदांडी, फुले, गोधन या जाती आहेत. बाजरीमध्ये जायंट बाजरा, बायफ बाजरा या जाती आहेत. किंवा मक्यामध्ये बहुगुणी जी जात आहे, आफ्रिकन टॉल आहे, मांजरी कंपोजिट आहे, विजय गंगा सफेद या जातीचा अंतर्भाव निश्चित आपण चारा पिकासाठी करायचा आहे. तर ज्वारीसाठी आंतरपीक घेताना ज्वारी अधिक चवळी किंवा बाजरी अधिक चवळी किंवा मका अधिक चवळी ही 2:1 प्रमाणात घ्यायची आहेत आपल्याला. जून जुलैमध्ये याची पेरणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाबरीच्या साहाय्याने 30 सेंटीमीटर अंतरावरती फक्त लाईन सोईंग करायची आपल्याला. नंतर बियाणं 40 किलो प्रति हेक्टरी ज्वारीचं लागेल, 10 किलो प्रति हेक्टरी बाजरीचं लागेल आणि मक्याचं 75 किलो प्रति हेक्टरी हे चाऱ्यासाठी बियाणं लागेल. आजोटा बॅक्टरचे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करायची. खताची मात्रा जर पाहायचं झालं तर खरीप ज्वारीसाठी आपल्याला शेणखत 5 टन, पुन्हा बाजरीसाठी शेणखत 5 टन आणि मक्यासाठी शेणखत आपल्याला 5 टन प्रति हेक्टरी द्यायचंय. नत्र स्फुरद पालाश 100-50-50 हे ज्वारीसाठी. अर्ध नत्र जे आहे ते 50 किलो 30 दिवस पेरणीच्या वेळेस आणि 50 किलो 30 दिवसांनी द्यायचंय. बाजरीसाठी 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 30 किलो पालाश. मक्यासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यायचंय. यातलंही अर्ध नत्र पेरणीच्या वेळेस द्यायचंय आणि अर्ध नत्र हे 30 दिवसांनी टॉप ड्रेसिंग मध्ये द्यायचं. आंतरमशागत आपण खुरपणी आणि कोळपणी एक एक करायची आहे. याच्यामध्ये एकात्मिक पीक कीड संरक्षण जर आपण केलं तर कापणी ही 50% पीक फुलवरच्या अवस्थेत करायची आहे. ज्वारीची झालं, बाजरीची झालं किंवा मक्याची झालं. तर ज्वारी ही 60 ते 65 दिवसांनी, मका आपल्याला 65 ते 70 दिवसांनी आणि बाजरी 55 ते 60 दिवसांनी कापणीसाठी येते. त्याचं जे उत्पादन आहे ते ज्वारीचं खरीप हंगामामध्ये 500 ते 550 क्विंटल प्रति हेक्टरी, 450 ते 500 क्विंटल प्रति हेक्टरी बाजरीचं आणि मक्याचं जे आहे ते 500 ते 600 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. तर याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण ज्वारीमध्ये 8 ते 10%, प्रथिनांचं प्रमाण बाजरीमध्ये 7 ते 9% आणि 9 ते 11% प्रथिनांचं प्रमाण मक्यामध्ये आहे. त्याचबरोबर चवळी हे सुद्धा चाऱ्यासाठी घेतलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला श्वेता ECB 4016, कुंदे लोबिया, UPC 5280 या जाती आहेत. चवळी आणि बाजरी एकाच 2 प्रमाणात आपण खरीपमध्ये जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पेरू शकतो. त्याच्यासाठी 40 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं आणि 5 टन प्रति हेक्टर शेणखत, 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद. पालाची आवश्यकता नाहीये. तर याच्यामध्ये 60 ते 65 दिवसांनी 50% पीक फुलवल्यावर चवळीचं उत्पादन ते 250 ते 300 क्विंटल चाऱ्यासाठी निघू शकतो आणि प्रथिनांचं प्रमाण हे जास्त आहे, ते 13 ते 15% आहे. त्यानंतर शेतकरी बंधूमध्ये पशुधनासाठी अतिशय लोकप्रिय असलेलं संकरित नेपियर गवत आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा जमीन आपल्याला मध्यम ते भारी असावी. एक नांगरट आणि 2 कुळवाच्या पाळ्या, त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत 5 टन प्रति हेक्टरी गाडणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ह्या संकरित नेपियर किंवा हायब्रिड नेपियर म्हणतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला ज्या बहुगुणी जाती दिलेल्या आहेत, तर फुले जयवंत आणि फुले गुणवंत या जाती आहेत. त्याच्यामध्ये त्याच्या पानावरती असणारी पूस कमी असते, त्यामुळे जनावरं ही ओला चारा आपला आवडीने खातात आणि दुधाच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे भर पडते. त्याच्यात प्रथिनांचं आणि तंतुमय पदार्थांचं प्रमाण पण चांगल्या पद्धतीचं आहे. तर ह्याची पेरणीची वेळ आहे जून ते ऑगस्ट पर्यंत आपण लागवड करू शकतो. संकरित नेपियरचं त्याला कांड्यापासून आपण लागवड करू शकतो. तर त्याच्यामध्ये पेरणीची जे अंतर आहे
हे 90 बाय 60 सेंटीमीटर 3 फूट बाय 2 फुटावरती आपण करू शकतो. त्याचे ठोंब मिळतात आपल्याला किंवा कांड्यापासून आपण त्याच्या लागवड करू शकतो. एका जागी एक ठोंब ठेवल्यास 18,500 ठोंब प्रति हेक्टरी लागतात त्या अंतर 90 बाय 60 सेंटीमीटर अंतरासाठी. त्यानंतर जे शेणखत आहे ते 20 टन ते 25 टन प्रति हेक्टरी द्यायचं आहे. 225, 75 आणि 60 नत्रच पूरक पालाश लागतं. त्यातलं लागवडीच्या वेळेस 75 नंतर 37.5 पूरक आणि 30 पालाश किलो प्रति हेक्टरी द्यायचंय. पुन्हा 4 कापण्यानंतर म्हणजे 60 दिवसांनी पहिली कापणी तयार होते. 60 दिवसांनी तयार होते. पहिल्या कापणीला पीक तयार होतं तर ते आपल्याला त्यावेळेस आपल्याला त्यानंतर आपल्याला 45 दिवसांनी कापण्या करायच्या. तर 4 कापण्या झाल्यानंतर पुन्हा 30 किलो नंतर 37 किलो स्फुरत आणि 30 किलो पालाश द्यायचे. त्यानंतर प्रत्येक कापणीच्या वेळी फक्त नत्राची 30 किलो प्रति हेक्टरी आपल्याला मात्रा द्यायची आहे. त्यानंतर आंतरमशागती खुरपणी किंवा तणविरहित आपल्याला हायब्रिड पीक ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थापन 15 ते 20 दिवसांनी पाऊसमान पाहून आपण पाण्याची पाळी द्यायची. फुमणीचा निश्चितपणे कंट्रोल आपल्याला करणं गरजेचं आहे हायब्रिड नेपियर मध्ये. त्याच्यामध्ये मे एप्रिल मे महिन्यात भुंगेरे गोळा करणं असेल किंवा रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून मारणं असेल किंवा काही कीटकनाशकांचा वापर करून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून फुमणींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. पहिली कापणी 60 दिवसांनी होते हायब्रिड नेपियरची किंवा संकरित नेपियर गवताची आणि नंतरच्या कापण्या 45 दिवसाच्या अंतराने होतात. आणि याच्यामध्ये उत्पादन ते आहे ते 1000 ते 1500 क्विंटल म्हणजे 10 ते 15 टन प्रति हेक्टरी हिरवा चारा आपल्याला मिळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये विशेष सांगायचं झालं तर आपल्याला निश्चितपणे प्रथिनांचं चांगलं प्रमाण असलेला हिरवा चारा आपल्या दुभत्या जनावरांसाठी किंवा बैलांसाठी किंवा या पशुधनासाठी निश्चितपणे शेतकरी बंधूंना मिळून जातो. तर शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने आपल्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आणि खरीप हंगामाच्या नियोजनामध्ये आपल्याला जरा थोडासा निष्कर्षामध्ये जो आपण उहापोह करतो त्या पद्धतीचं आपल्या जमिनीचं प्राबल्य किंवा जमिनीची जमिनीचा कस कसा आहे, आपल्याकडे पाण्याचा सोर्स किती अवेलेबल आहे, आपल्याकडे बियाणं आपण कोणतं उपलब्ध करू शकतो, आपल्याला खतांची मात्रा कशी उपलब्ध करता येते ना कशी आपल्याला देता येईल या पद्धतीचा, पुन्हा त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं, बियाचं आपल्याला परीक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. खतांचा आपल्याला संतुलित वापर करता येणं गरजेचं आहे. FIM कंपोस्ट देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला खरीप हंगामामध्ये पाऊसमान पाहून किंवा आता योगायोगाने ह्या वर्षी आपल्याला निश्चित वेळेवर आपल्याला खरीप हंगाम सुरू झालेला आहे. तर ह्या पडणाऱ्या पावसाचा निसर्गाचा आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल. आणि आपल्याला तृणधान्यामध्ये जसं असं मी सांगितलं तुम्हाला की बाजरी असेल, खरीप ज्वारी असेल, मिलेट्स मध्ये नाचणी, वरी, बट्टी असेल किंवा मग तृणधान्यामध्ये पुन्हा मका किंवा भात असेल किंवा कडधान्यामध्ये तूर असेल, मूग उडीद असेल, फुलगा मटकी असेल, राजमा चवळी असेल किंवा गळीत धान्यामध्ये किंवा तेलबिया पिकामध्ये सोयाबीन असेल, भुईमूग असेल, सूर्यफूल असेल, तीळ असेल. तसेच आपल्याला ह्याच्या जोडीला आपल्या पशुधनासाठी आपल्याकडे आपला स्वतःचाच हिरवा चारा तयार पाहिजे. विकत घेऊन घालणं परवडत नाही. आपल्या खिशाला विनाकारण झळ देणं चुकीचं आहे. तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी खरीप हंगामामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, मका चाऱ्यासाठी असेल किंवा संकरित नेपियर गवत असेल त्यालाच हायब्रिड नेपियर म्हणतो. जसं आता आपण सांगितलं त्या पद्धतीनं या सर्व पिकांचा एकात्मिक किंवा संतुलित पद्धतीनं आपल्या क्षेत्रावरती लागवड केली म्हणजे काही प्रमाणात तृणधान्य, काही प्रमाणात कडधान्य, काही प्रमाणात तेलबिया पिकं किंवा काही प्रमाणात जमिनीवरती आपल्या चारा पिकं जर केली तर निश्चितपणे शेतकरी बंधूंना सर्व त्याच्या गरजा त्या वर्षभरातल्या कडधान्याच्या, तेलबियाच्या किंवा तृणधान्याच्या असतील आणि तसेच आपल्याला पशुधनाला लागणारं चारा पीक हे आपल्या शेतावरील उत्पादन करणं अतिशय सुलभरित्या जाईल. आणि चारा पीक आपल्याला पुन्हा साठवून ठेवणं, त्याचं मुरघास बनवून सुद्धा आपल्याला वर्षभरासाठी निश्चितपणे त्याचा उपयोग करता येईल. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी आपला शेती व्यवसाय हा व्यावसायिक दृष्ट्या करण्यासाठी आणि तो निश्चितपणे फलदायी, यशस्वी आणि किफायतशीर कमी खर्चाचा होण्यासाठी आणि आपल्या शेतीमधून सोन्यासारखं पीक घेण्यासाठी आपल्या मनगटातली ताकद, निसर्गाच्या पावसाच्या पाण्याची कृपा आणि शेतीची कूस
किंवा जमिनीची कूस हे योग्य प्रकारे याचा ताळमेळ वापरून जर आपण शेती व्यवसाय केला, निश्चितपणे खरीप हंगाम हा शेतकरी बंधूंचा निश्चितपणे सुवर्ण काळ आहे असं मी निश्चित मानतो आणि त्यांना तशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अं, धन्यवाद सर. नमस्ते. धन्यवाद. अं, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आजचा पहिलाच दिवस आणि पहिलंच महत्वपूर्ण सत्र म्हणजे खरीप हंगामाची पूर्वतयारी. अत्यंत विस्तृत विषय होता. त्यामध्ये आमचे वरिष्ठ सहकारी डॉक्टर नितीन दानवले सर यांनी सर्व तृणधान्य पिके, कडधान्य पिके, मिलेट्स, श्री अन्न आपण जे म्हणतो, तेलबिया, वैरणीची पिके, नगदी पिके या सर्व पिकांचे वाण, त्यांचं बियाणं, बीज प्रक्रिया, त्यांची पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, त्याचप्रमाणे कापणी मळणी पर्यंतच्या सर्व गोष्टी काय केल्या पाहिजेत याची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केला. पीक उत्पादनात समावेश असलेल्या सर्व महत्वपूर्ण बाबींना न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. मी न्याय द्यायचा प्रयत्न केला म्हणतो कारण की तो विषयच तेवढा विस्तृत आहे, अतिशय मोठा विषय आहे. तरी पण त्यांनी अल्प वेळेमध्ये या सर्व गोष्टी समावेश करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. तरी मी डॉक्टर नितीन दानवले सर, सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आणि आज या कार्यक्रमामध्ये पुढचा कार्यक्रमाचा भाग असणार आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे बीज प्रक्रिया याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर नारायण मुसमाडे सर लाभलेले आहेत. तरी पुढच्या सत्राची सुरुवात करावी अशी विनंती मी डॉक्टर विकास भालेराव सर यांना करतो. सर प्लीज. धन्यवाद सर. आता या सत्रामध्ये आपण दानवले सरांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी याबद्दल माहिती सांगितल्यानंतर दुसरा महत्वाचा विषय येतो तो म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढवून उत्पादन वाढण्यास मदत होते आणि त्यासाठी आपण आमंत्रित केले आहे डॉक्टर नारायण मुसमाडे सर यांना. नारायण मुसमाडे सर हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत आणि ते महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये 15 वर्षाचा त्यांना संशोधनाचा दीर्घ असा अनुभव आहे. त्यांना 5 राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके व वेगवेगळे अवॉर्ड मिळाले आहेत. तसेच त्यांच्या नावावरती एक नॅनो पार्टिकल तयार करण्यासाठीचं पेटंट सुद्धा आहे. तर मी मुसमाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. येतोय आवाज नमस्कार. सर आपला? ओके सर. आणि स्लाइड दिसत आहेत का सर? हो दिसतायत हॅलो. सर. ते दिसतायत, मोठ्या कराल का? दिसतायत. फक्त प्रेझेंटेशन मोडला घ्याल का? छोट्या आहेत आता. स्क्रीन मोड हे करा सर. प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन मोड केलंय सर मी. नाही नाही सर, सर, अजून खाली नाही झाला. नाही दिसत आहे का? एक सेकंड सर, परत शेअर करा. आता हो प्रेझेंटेशन दिसतंय मोडला सर. आलंय ना सर? दिसतंय सर, कंटिन्यू ओके करा. ओके ओके. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर आज या ठिकाणी खरीप हंगामातील सर्व पिकांच्या
नियोजनासंदर्भात जी वेब सिरीज या ठिकाणी चालू केलेली आहे, तर ह्या सर्व संकल्पनेचे आदरणीय मार्गदर्शक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्रशांत कुमार पाटील सर, त्याचबरोबर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक तसेच अधिष्ठाता कृषी आदरणीय रणपिसे सर, त्याचबरोबर संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, त्याचबरोबर हा जो काही कार्यक्रम आहे यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे पुणे महाविद्यालयाचे आदरणीय सहयोगी अधिष्ठाता मासळकर सर, त्याचबरोबर आयोजक सोमनाथ माने सर आणि हा कार्यक्रम कटिबद्ध असलेले आमचे आदरणीय सहकारी आजुतीकर सर, विकास भालेराव बंधूंनो, आज आपण या ठिकाणी आज जो काही विषय घेतलेला आहे तंत्रज्ञान, तर सर्वप्रथम सर्वांना आवाज येतोय का माझा? सर्वांना आवाज येतोय का? हो, येतोय येतोय सर, आवाज व्यवस्थित येतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर सर्वप्रथम आता दानवले सरांनी बीज प्रक्रियेच्या संदर्भात आपणास थोडासा त्या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे, परंतु आपण हे बीज प्रक्रियेचं करत असताना त्याचं महत्व काय आहे, ते किती शेतकऱ्यांपर्यंत जाणं किती आवश्यक आहे आणि बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आजचा हा माझा जो विषय आहे तर तो म्हणजे खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान. तर शेतकरी बंधूंनो, आपण संत तुकारामांच्या ओवीने जे आपण सुरुवात करूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी. जर बियाणं शुद्ध असेल, चांगलं असेल, रोग विरहित जर असेल तर निश्चितच त्यापासून जे काही तयार होणारं जे काही बियाणापासून तयार होणारी जी काही रोपं आहे तर ते निश्चितच खूप चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी होतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन मिळणार आहे. म्हणून चांगल्या बियाण्याचं किती महत्व आहे ते आपण या ओवीमधून आपल्याला संत तुकाराम महाराजांनी अवगत केलेलेच आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता बीज प्रक्रिया म्हणजे काय, आपण ह्या गोष्टीकडे जाऊया. तर बीज प्रक्रिया ह्या शब्दाला मी बीज संस्कार असंही त्या ठिकाणी म्हणणार आहे. तर आपण सर्वात प्रथम आपण बीज प्रक्रिया म्हणजे काय ते बघूया. तर बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्याची शेतातील उगवण क्षमता वाढवण्यासाठी, त्याचबरोबर त्याचा जोमदार रोपे येण्यासाठी बियाण्याला आपण वेगवेगळी जैविक आणि रासायनिक कीटनाशकांची तसेच जीवाणू संवर्धकांची जी प्रक्रिया केली जाते, तर ही सर्व याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो. मी आताच म्हटलं की बीज प्रक्रिया का महत्वाची आहे, तर त्यालाच बीज प्रक्रियाला आपण जर बीज संस्कारही आपण त्या ठिकाणी म्हटलं तर योग्य ठरेल. शेतकरी बंधूंनो, आपण बीज संस्कार का म्हणायचं, की ज्याप्रमाणे लहान बाळाला आपण चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये घडण्यासाठी, त्याचे चांगल्या प्रकारे भरभराट होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी ज्या प्रकारे आपण संस्कार करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपलं जे काही शेतीचं उत्पादन घेत असताना बियाण्याला जर आपण बीज संस्कार किंवा बीज प्रक्रिया केली तर निश्चितच त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रोपं निर्माण होतील. रोपं निर्माण झाल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, तर आपण बघूया की बीज प्रक्रियेमुळे कोणकोणते फायदे होतात. तर सर्वात पहिलं, जमिनीतून आणि बियाण्यामार्फत पसरणाऱ्या आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. त्याचबरोबर बियाण्याची उगवण्याची क्षमता वाढते, रोप निरोगी व जोमदार होते. रोगट झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला हेक्टरी रोपांची जी संख्या जी आहे तर ती निर्धारित राखता येते आणि रोपांची संख्या निर्धारित राखल्यामुळे आपल्याला निश्चितच उत्पादन हे आपल्याला अपेक्षित प्रमाणे त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर आपल्याला रोग व्यवस्थापनावरील तसेच कीड नियंत्रणावरील आपल्या खर्चामध्ये आपल्याला काय करता येते, बचत करता येते. त्याचबरोबर आपण बघितलं तर बीज प्रक्रियेसाठी हा खर्च सुद्धा आपल्याला कमी लागतो. त्याचबरोबर जमिनीतील बुरशीजन्य रोगांपासून उगविण्याची वेळी जर आपण केलं तर त्यापासून आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण करता येतं. आणि दुसरं, बीज प्रक्रियेमधील जो पुढचा घटक आहे तर ते म्हणजे जैविक खतांची बीज प्रक्रिया केल्यास आपल्याला हवेतील नत्राचं आपल्याला शोषून पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यासाठी आपण रायझोबियम सारखे नत्र स्थिर करणारे जीवाणूंचा त्या ठिकाणी वापर करणार आहोत. तसेच जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील जे स्फुरद आहे, पालाश आहे, तर ते जीवाणूंच्या मार्फत आपण त्याचं विद्राव्य स्वरूपात यामुळे जमिनीचा पोतही आपल्याला त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारे होतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया म्हणजे काय बघितलं, त्याचे कशा प्रकारे फायदे होतात ते पण आपण या ठिकाणी बघितलं. हे करत असताना तर बीज प्रक्रिया का केली पाहिजे, आपण फायदे बघितले. पण जर बीज प्रक्रिया केली नाही तर त्याचा कशा प्रकारे परिणाम होतो, तर ते आपण या ठिकाणी बघूया. जर आपण बीज प्रक्रिया केली नाही तर आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे किंवा आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की साधारणतः बीजजन्य रोगांमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये साधारणतः आपल्याला 10% तर 90% घट त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून जर आपण अशा प्रकारे जर बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितच आपल्याला अशा प्रकारचं उत्पादनातील होणारं भविष्यातील होणारं जे काही अ, घट आहे ते आपल्याला या ठिकाणी टाळता येते. तर आता आपण या ठिकाणी बघूया, बऱ्याच वेळेस शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की ही बियाणे मार्फत जातं कसं. तर शेतकरी बंधूंना आपण जर रोगट बियाणं जर आपण पेरणीसाठी जर वापरलं तर ह्या बियाण्यावरती असलेली जी काही बुरशी आहे की ती आपण जमिनीत पेरल्यानंतर त्या ठिकाणी तिला पोषक वातावरण मिळाल्यानंतर ते साधारणतः रोपांवरती ते काय करतात, त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव करतात. त्यापासून जे रोपं तयार होतात सुरुवातीला ते सर्व काही मरतात, काही राहतात. जी रोपं चांगली राहतात ती भविष्यात त्या रोपांवरती त्या ठिकाणी काय होतो की रोग येतो आणि ते रोग आल्यानंतर परत त्या रोगट झाडापासून जे काही बियाणं तयार होतात त्या बियाण्यामध्ये परत ह्या रोगाचा शिरकाव होतो आणि अशा प्रकारे ह्या रोगाचा अ, करणाऱ्या ज्या बुरशींचा आहे तर तो प्रादुर्भाव पुढे चालत असतो. आता या ठिकाणी मी एक प्रतिमात्मक स्वरूपामध्ये मी सोयाबीन या पिकाचं या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. तर आता आपण बघूया की शेतकरी बंधूंना नेहमी प्रश्न पडतो की मग आपण बियाण्याला कशाची बीज प्रक्रिया केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 3 घटकांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तर ते 3 घटक कोणते, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तर तो म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणूसंवर्धक. तर या ठिकाणी मी आपणास आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे आपले बिग बी आदरणीय अमिताभ बच्चन साधारणतः टीव्ही वरती ऍडव्हर्टाईज करतात 3 बूंद जिंदगी के. आता 3 बूंद जिंदगी के म्हणजे काय, जर आपल्याला पोलिओ या रोगाचा जर नायनाट करायचा असेल, पोलिओ या रोगाचा जर आपल्याला त्या ठिकाणी नायनाट करायचा असेल तर लहान बाळाला आपल्याला 3 बूंद त्या ठिकाणी पोलिओचे डोसचे देणे गरजेचं आहे. जर आपण पोलिओचे डोस दिले तर निश्चितच ते जे काही बाळ होणार आहे किंवा ते जे बाळ पुढे वाढणार आहे तर ते निरोगी त्या ठिकाणी होईल आणि निरोगी बाळ झाल्यामुळे आपल्याला निश्चितच त्याला पोलिओपासून त्या ठिकाणी आपल्याला दूर ठेवता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला बियाण्याला सुद्धा भविष्यात होणारे जे काही रोग आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला 3 घटकांची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिलं आहे तर ते म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणूसंवर्धक. आता परत प्रश्न पडतो की आता ह्या बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करायची. आता मी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला सोयाबीन या बियाण्याची बीज प्रक्रिया करताना कशा प्रकारे केली पाहिजे तो क्रम मी या ठिकाणी सांगणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, ही बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला FIR या तत्वाचा त्या FIR हा जो शब्द आहे तर तो आपल्याला सगळ्या ठिकाणी प्रचलित आहे की ज्यावेळेस एखादा गुन्हा होतो त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी FIR म्हणजे फर्स्ट इन्स्पेक्शन रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करतात. त्याचप्रमाणे आपल्या भविष्यामध्ये आपल्या ज्या काही आपण पेरणी करणार आहे, ज्या पिकांची आपण पेरणी करणार आहे त्या पिकांची पेरणी झाल्यानंतर त्या पिकांवरती कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी रोग येऊ नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी FIR करायचे आहे. आता FIR म्हणजे काय, तर ते आपण सर्वात प्रथम बघूया. तर FIR म्हणजे फंजिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स आणि रायझोबियम. आता आपण काय करणार, बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करणार, त्यानंतर कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणार आणि ह्या सर्वांची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर जीवाणू संवर्धकांची त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया करावायची आहे. जर आपण या ठिकाणी बघितलं तर सोयाबीन या पिकासाठी आपण जर बघितलं तर बियाण्याला सुरुवातीला आपल्याला कार्बोक्सिन 37.5% प्लस थायरम 37.5% या संयुक्त बुरशीनाशकाची आपल्याला 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थायोमिथॉक्झाम या कीटकनाशकाचे 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रकारे आपल्याला काय करून घ्यायचे आहे, त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे. अशा प्रकारे जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला साधारणतः बुरशीजन्य जे रोग आहेत बियाण्यामार्फत पसरणारे तसेच जमिनीतून उद्भवणारे यापासून आपल्याला संरक्षण होईल. कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः आपल्याला 30 दिवसापर्यंत रस शोषक किडींपासून आपल्याला आपल्या रोपांचं त्या ठिकाणी संरक्षण करता येतं. यानंतर आपण तिसरा जो भाग येतो तर तो म्हणजे जीवाणू संवर्धक. आपण जर जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करत आहोत तर यामध्ये आपण रायझोबियम या जीवाणूची आपण सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया करणार आहोत.
परंतु हे करत असताना शेतकरी बंधूंना मी त्या ठिकाणी काही गोष्टी आपणास पुढे आपण बघूया, त्या सांगणारच आहे. तर आता ही बीज प्रक्रिया करत असताना अजून काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला जे बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा तो वापर करणार आहोत, तर तो आपल्याला योग्य मात्रेमध्ये करावायचा आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया करण्यासाठी बीज प्रक्रिया यंत्राचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करताना आपल्या हातामध्ये हातमोज्यांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. कारण की आताची जी संयुक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत, की याचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी पीपीई किटचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया केलेले बियाणे आपल्याला पेरणीसाठी वापरायचे आहे. जैविक खतांची बीज प्रक्रिया जर केली असेल तर असं बियाणं आपल्याला सावलीत सुकवूनच त्यानंतर आपल्याला त्याची काय करायची आहे, पेरणी करायची आहे. जर आपल्याला शेतकरी बंधूंना जर एखादं उत्पादन आपण बियाण्याचं उत्पादन घेतलं असेल आणि पुढील हंगामामध्ये जर हे बियाणं आपल्याला बीज प्रक्रियेसाठीच जर वापरावयाचं जर असेल तर अशा बियाण्याला पण आपण बीज प्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करताना आताच मी बघितलं FIR तत्वानुसार आपल्याला जैविक घटकांची बीज प्रक्रिया ही आपल्याला सर्वात शेवटी करावी. आता आणि हे करत असताना परत एक काळजी घ्यायची आहे, सोयाबीन आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भुईमुगाचे जे काही बियाणं आहे तर हे नाजूक असतात, यांचे टरफल निघण्याची शक्यता असते. म्हणून अशा बियाण्याला आपल्याला घट्टसर द्रावणाची आल्हाददायक त्या ठिकाणी जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितच आपल्याला त्या बियाण्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून त्याचा जो काही होणारा बऱ्याच वेळेस इजा होते तर ती इजा होणार नाही. बीज प्रक्रियेसाठी आपल्याला मातीची किंवा धातूची भांडी किंवा प्लास्टिकच्या भांडीचा आपण त्या ठिकाणी वापर करावा. त्यानंतर अशी भांडी आपण इतर बाबींसाठी वापरू नये. त्याचबरोबर बीज प्रक्रिया झाल्यानंतर जे काही झाकण आहे ते आपण झाकण त्यावरती लावून ठेवावं किंवा प्लास्टिकच्या पिशवीत जर केला असेल ते थोडा वेळ त्या ठिकाणी आपण ठेवावं, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे त्या रसायनांचा त्या ठिकाणी वापर करता येईल. त्याचबरोबर बीज प्रक्रिया केलेले बियाणं मनुष्यांच्या किंवा जनावरांच्या खाण्यासाठी वापरू नये. बऱ्याच वेळेस पेरणी झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये जे बियाणं शिल्लक राहतं तर असं बियाणं बरेच अनावधानाने किंवा आपण ते धुवून किंवा आपण जनावरांसाठी वापरतो, तर शक्यतो शेतकरी बंधूंना मी आवाहन करेल की अशा प्रकारचं राहिलेलं बियाणं आपण शक्यतो नष्ट करावं, ते कशासाठी खाण्यासाठी वापरू नये. हे करत असताना बऱ्याच वेळेस आपणास तंबाखू, बिडी, सिगारेट ओढण्याची तलप असते. बीज प्रक्रिया करत असताना किंवा कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटक शेतामध्ये वापरत असताना तंबाखू आणि सिगारेटचा वापर करणं कटाक्षाने टाळावं. आता शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी सांगेल की सर्वच आपण बघितलं, परंतु बऱ्याच वेळेस शेतकरी बंधूंना प्रश्न असतो की सर आमच्याकडे जैविक खते आहेत, परंतु जैविक खते वापरावयाची कशी. आता ही जैविक खते वापरण्याची सुद्धा एक शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा होतो. तर आता ही बीज प्रक्रिया कशी केली जाते जीवाणू संवर्धकांच्या बाबतीमध्ये, तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी मी सांगेल की आपण द्रवरूप जीवाणू खते आणि स्थायीरूप जीवाणू खते, जर आपण स्थायीरूप जीवाणू खते आणले असतील तर 250 ग्रॅम जीवाणूचं जे पाकिट आहे हे आपल्याला 10 किलो बियाण्यास वापरावायचं आहे. हे वापरत असताना आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळ हे द्रावण थोडंसं मंद आचेवरती उकळून त्या ठिकाणी आपल्याला गुळ हा त्या ठिकाणी विरघळून घ्यायचा आहे. आणि हे विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला जीवाणू संवर्धकाचं पाकिट त्यामध्ये टाकून आपल्याला हळुवारपणे आपल्याला त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे. असं बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आपल्याला सावलीत सुकवूनच ते लावायचं आहे. बऱ्याच वेळेस शेतकरी बंधूंचा परत आपणास प्रश्न येतो की सर आता बीज प्रक्रिया केली आणि आम्ही बियाणं जर कधी लावू, तर साधारणतः आपल्याला 24 तासापर्यंत आपण अशा प्रकारे बियाण्याचं जर लावलं तर आपल्याला त्या ठिकाणी जीवाणूंची जी काही संख्या आहे तर ती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कमी होते, परंतु ते आपल्याला अपायकारक राहत नाही आणि त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा होतो. तर अशा प्रकारे आपण जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे. तर आता हे करत असताना बऱ्याच वेळेस कोणत्या प्रकारचे जीवाणू खते आपण कुठल्या प्रकारच्या पिकांसाठी बीज प्रक्रियेसाठी वापरले पाहिजे याची सुद्धा माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण बघूया ॲझोस्पेरुलम नावाचे जे काही जीवाणू आहेत तर त्याचा आपण ज्वारी आणि बाजरी या पिकासाठी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपण वापर करतो. ॲझोटोबॅक्टरचा आपण एक दलवर्गीय जे पिकं आहेत तर त्यासाठी नत्राच्या स्थिरीकरणासाठी त्या ठिकाणी आपण वापर करतो आणि त्याचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे. त्यानंतर स्फुरद विरघळविणारे जीवाणू. आता स्फुरद विरघळविणारे जीवाणूंचं काम काय आहे शेतकरी बंधूंनो, आपण
शेतामध्ये टाकलेला स्फुरद हा पिकाला लगेच उपलब्ध होत नाही, तो जमिनीमध्ये फिक्स होतो आणि असा फिक्स झालेला स्फुरद हा पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे स्फुरद विरघळविणारे जीवाणू करत असतात. म्हणून यांचं पीक उत्पादन वाढीमध्ये अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्व आहे. आता ट्रायकोडर्मा, बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू म्हणतात की आम्हाला ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे. आता ट्रायकोडर्मा काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, तर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक असून हे जैविक प्रकारे बुरशींचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असतं. ज्यावेळेस आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केल्यानंतर जर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावायची असेल तर त्याचं प्रमाण आपल्याला 5 ग्रॅम वरून 10 ग्रॅम करावं लागतं. आणि फक्त जर आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करणार असाल तर त्याचं प्रमाण आपण 5 ग्रॅम त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. आता जीवाणू संवर्धक प्रक्रिया ही बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतरच आपण सर्वात शेवटी हे करावयाचे आहे, ज्या प्रकारे मी आता सांगितलं. आणि आपण सर्वात महत्वाचं बघूया की रायझोबियमच्या बाबतीमध्ये, तर रायझोबियमचे एक 7 ग्रुप आहे आणि आपल्याला त्या पीक निहाय त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गट केलेले आहेत. आपण त्यालाच याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता शेतकरी बंधूंनो, आता बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते, त्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बुरशीनाशकांच्या द्रावणात बियाणं भिजवावं, ही एक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर बियाण्यास आपण काय करतो, साधारणतः भुकटी त्या ठिकाणी चोळणं आणि बुरशीनाशकाच्या घट्ट द्रावणाची प्रक्रिया करणं, अशा 3 वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपण बियाण्याची बीज प्रक्रिया करतो. म्हणजे काय करतो की साधारणतः पहिल्या मेथडमध्ये आपण थोडंसं पाणी, आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुरशीनाशक द्रावण करून त्यात बीज भिजवलं जातं. दुसऱ्या पद्धतीमध्ये डायरेक्ट आपण जी भुकटी आहे ती पूर्ण बियाण्याला चोळली जाते. आणि तिसऱ्यामध्ये आपण घट्टसर द्रावण करून आपण त्याला लावलं जातं. अशा ह्या 3 प्रकारे आपण त्या ठिकाणी हे करतो. आता या ठिकाणी आपण जर बघितलं, जर मी आता मगाशीच आपणास सांगितलं की बीज प्रक्रिया करत असताना काही बाबींचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं जर आपण बीज प्रक्रिया यंत्र जर आपण शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी वापरलं तर हे खूप फायदेशीर आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर बीज प्रक्रिया करत असताना जर आपण हातामध्ये महत्वाची काळजी घ्यायची आहे, हातामध्ये आपल्याला हातमोजे पाहिजे, त्याचबरोबर तोंडावरती मास्क हवा आहे आणि जे काही औषधाचं आपण द्रावण केलेलं आहे हे द्रावण आपण हळुवारपणे त्या ठिकाणी आपल्याला मिसळवायचं आहे. आणि हे द्रावण पूर्णप्रमाणे त्या ठिकाणी मिसळल्यानंतरच आपण हे बियाणं सुकवून त्या ठिकाणी वापरावयाचं आहे. आता याचा फायदा काय होता आपण बघूया. अशा प्रकारचं जर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण हे बियाणं ताडपत्रीवरती थोडंसं सुकवून त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी त्या ठिकाणी वापरावं. त्यानंतर सर्वात महत्वाचा की आपण आता सोयाबीन हे प्राथमिक स्वरूपामध्ये आपण बघितलं तर सोयाबीन या पिकावरती येणारा मुळकूज, खोडकूज आणि जमिनीतून उद्भवणारे रोग यासाठी आपण आताच बघितलं की कुठल्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा त्या ठिकाणी वापर करावयाचा आहे, कुठल्या प्रकारचे जीवाणूसंवर्धक त्या ठिकाणी वापरावयाचे आहे. तर आता आपण पुढचं जे काही पीक आहे, तर आता आपण या ठिकाणी पीक निहाय बघूया. सर्वात महत्वाचं आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, बीज प्रक्रिया ही आपल्याला सर्व पिकांसाठी करणं गरजेचं आहे. हे आपण आता बघितलं, त्याचं महत्व बघितलं. तर आता आपण पीक निहाय त्याची माहिती बघूया. आता सर्वात पुढचं खरीप हंगामामध्ये घेतलं जाणारं जे पीक आहे तर ते म्हणजे तूर. तूर या पिकावरती मर, मुळकूज आणि खोडकूज या रोगांपासून जर आपल्याला बचाव करावायचा असेल तर कार्बोक्झिन 37.5% प्लस थायरम या संयुक्त बुरशीनाशकाचे आपल्याला 10 किलो बियाण्यांसाठी 40 ग्रॅम. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. पीक निहाय या बुरशीनाशकांचं प्रमाण त्या ठिकाणी बदलत आहे. बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू सगळ्या पिकांसाठी एकसारखं त्या ठिकाणी प्रमाण वापरतात, कमी प्रमाणात, अधिक प्रमाणात, परंतु आपण त्याप्रमाणे त्या ठिकाणी वापर करायचा आहे. तर आपण बघितलं जीवाणू संवर्धक, त्यामध्ये रायझोबियम असेल, स्फुरद विरघळवणारे जीवाणू असतील तर ते आपल्याला प्रत्येकी 250 ग्रॅम त्या ठिकाणी वापरावयाचे. तर अशा प्रकारे जर आपण तूर या पिकामध्ये जर बघितलं तर आपल्याला निश्चितच मुळकूज आणि खोडकूज यापासून आपल्याला संरक्षण होईल. आता पुढचं जे महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे मूग आणि उडीद. आता मूग आणि उडीद यामध्ये सुद्धा मर आणि मुळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यासाठी आपल्याला हेच औषध कार्बोक्झिन 37.5% प्लस थायरम 37.5% WS याचीच आपल्याला 30 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावायची आहे. जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करून त्या ठिकाणी वापरावायचं.
आता भुईमुग या पिकामध्ये येणारे जे महत्वाचे रोग आहेत त्यामध्ये मर, मुळकूज आणि खुडकूज यांचं व्यवस्थापन करत असताना आपण कार्बनडेझिम 25% प्लस मँकोझेब 50% या संयुक्त बुरशीनाशकाचे 35 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे किंवा कार्बोक्झिल 37.5% प्लस थायरम 37.5% या दोन्हीपैकी कोणत्याही एका संयुक्त बुरशीनाशकाची आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो. आणि ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जीवाणू संवर्धकांची प्रत्येकी 250 ग्रॅम म्हणजे रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंचे 250 ग्रॅमचे आपल्याला त्या ठिकाणी वापर करावायचा आहे. आता महाराष्ट्रामध्ये पुढचं जे घेतलं जाणारं महत्वाचं पीक म्हणजे कापूस. आता कापूस या पिकावरती जर बघितलं आपण मर आणि मुळकूज आणि पानावरील ठिपके हे हे जे काही रोग आहे हे बियाण्यामार्फत पसरणारे रोग आहे आणि यांचं जर व्यवस्थापन आपण जर बीज प्रक्रियेद्वारे सुरुवातीलाच जर केलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा अटकाव करता येतो. या ठिकाणी आपण कार्बोक्झिन प्लस थायरमचं बुरशीनाशक फक्त याचं प्रमाण या ठिकाणी 30 ग्रॅमवरून आपण 35 ग्रॅम त्या ठिकाणी वापरणार आहोत. आणि याचबरोबर जैविक पद्धतीने आपल्याला या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण सिडोमोनास फ्लोरोसन्स याचाही आपण त्या ठिकाणी वापर करणार आहे. फक्त सिडोमोनास फ्लोरोसन्सचं प्रमाण आपल्याला 100 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी वापरावं याचं आहे. आता यानंतर पुढचं जे महत्वाचं पीक आहे ते म्हणजे मका. मका या पिकामध्ये सुद्धा मर, मुळकूज त्याचबरोबर बियाण्यामध्ये आणि जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपण हेच बुरशीनाशक 30 ग्रॅम म्हणजे कार्बनडेझिम प्लस मँकोझेब 30 ग्रॅम आणि त्यामध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम आपण त्यामध्ये 200 ग्रॅम याचंही त्या ठिकाणी आपण 10 किलो बियाण्यासाठी वापर करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण कुठल्याही प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक वापरत असताना ते CIB ला रजिस्टर असलेलेच आपल्याला त्या ठिकाणी वापरावयाचे आहे. आता सध्या मी आपणास जी काही बुरशीनाशक या ठिकाणी सांगत आहे हे त्या पिकासाठीच CIB मध्ये लेबल क्लेम असल्यामुळे ह्याच प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी ते वापरणं गरजेचं आहे. आता पुढचं जे महत्वाचं पीक आहे ते म्हणजे भात. आता ह्या भात पिकामध्ये सुद्धा आपण बियाण्यांवर मार्फत पसरणारा जो काय आहे करपा त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला कार्बनडेझिम 50% WP 20 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि आपण जैविक खतांचं बघितलं तर निळे हिरवे शेवाळ आपल्याला साधारणतः प्रति हेक्टरी 20 किलो आपल्याला त्या ठिकाणी भात खाचरांमध्ये त्या ठिकाणी वापरावयाचे आहे किंवा त्या ठिकाणी टाकायचे आहे. याचबरोबर आपल्याला जीवाणूजन्य करप्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला सिडोमोनास फ्लोरोसन्स या जैविक जीवाणू खतां आपलं जैविक पद्धतीने व्यवस्थापनासाठी 100 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचे आहे. आता पुढचं जे काही पीक आहे ते म्हणजे बाजरी. बाजरीवरती येणारा केवडा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला मेटॅलेक्झिल 35% WS या बुरशीनाशकाची 60 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि आपणा सर्वांना माहिती आहे की आर्गाट या रोगासाठी आपण व्यवस्थापनासाठी आपण 20% मिठाच्या द्रावणामध्ये हे बियाणं आपण 5 ते 10 मिनिटं आपण त्या ठिकाणी बुडवून ठेवतो आणि असं बुडवलेल्या बियाणं जे वरती बियाणं येतं अशा प्रकारचं बियाणं आपण नष्ट करून बाकीचं जे बियाणं आहे ते आपण पेरणीसाठी त्या ठिकाणी वापरत असतो. आत्ताच आपण बघितलं जीवाणू खतांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टरचा वापर न करता ॲझोस्पेरलम आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू म्हणजे बाजरी आणि ज्वारी या पिकामध्ये आपल्याला प्रत्येकी 250 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे. आता पुढचं जे काही पीक आहे तर ते म्हणजे ज्वारी. ज्वारीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी मेटॅलेक्झिल मध्ये ज्वारीमध्ये येणारा केवडा असेल, करपा असेल तर आर्गट आणि कानीसाठी आपण 30% मिठाच्या द्रावणाची तर मेटॅलेक्झिल केवडा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी 60 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्याला आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करावयाची आहे आणि त्यानंतरच याची लागवड करायची. आता पुढचं जे पीक आहे ते म्हणजे सूर्यफूल. सूर्यफुलामधील केवडा या रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपण मेटॅलेक्झिल या बुरशीनाशकाचे 60 ग्रॅम त्याचबरोबर जीवाणू खतांचा जर आपण विचार केला तर ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी वापरावयाची आहे. आता शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहोत की आता खरीप हंगामामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी कांदा या पिकाचे रोग त्या ठिकाणी टाकले जातात आणि कांदा या पिकाचे रोग टाकल्यानंतर रोपे कोलमडणे ह्या रोगाचा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. अशा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण जर बियाण्याला कार्बनडेझिम 25% प्लस मँकोझेब 50% WS या संयुक्त बुरशीनाशकाचे 30 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करून त्यानंतर त्याला ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्याला ह्या रोगापासून आपल्याला त्या ठिकाणी रोपाचा आपल्याला बचाव करता येतो आणि चांगली जोमदार रोपं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात.
तर त्याचबरोबर दुसरी जी पिकं आहेत की जे त्या ठिकाणी मिरचीची पण त्या ठिकाणी लागवड होत असते, तर मिरचीवरील मर आणि रोग कोलमडणे यांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला आपण बियाण्याला कार्बनडेझिम 50% WP 20 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे आणि सिडोमोनास फ्लोरोसन्सचे 100 ग्रॅम प्रति किलो बियाणे याची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा होतो. त्याचबरोबर आपण आताच बघितलं की ट्रायकोडर्मा व्हिलिडी याचीही आपण 50 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि जर आपण रासायनिक घटकांची बीज प्रक्रिया केली असेल तर 100 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करून आपण यांची जर लागवड केल्यास निश्चित आपल्याला चांगली जोमदार रोपे त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. तसंच वांगी आणि टोमॅटो यामध्ये येणारे मर आणि रोग कोलमडणे ह्या रोगांच्या जैविक पद्धतीने व्यवस्थापनासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी वांगी यामध्ये आपण साधारणतः 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा टोमॅटोच्या बाबतीत विचार केला तर आपण 50 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे त्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर सिडोमोनास फ्लोरोसन्स आपण त्या ठिकाणी 200 ग्रॅम वांग्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये 50 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रकारे जर बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला जैविक पद्धतीने या ठिकाणी रोग व्यवस्थापन करण्यास आता वांगी आणि टोमॅटो यामध्ये आपण ॲझोटोबॅकचा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापर करता येईल. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या पिकांवरील आपण कशा प्रकारे बीज प्रक्रिया केली पाहिजे, बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे आपणास कोणत्या प्रकारचे फायदे होतात, तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आज या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर त्याबद्दल मी आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर PG पाटील सर, त्याचबरोबर विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर रणपिसे सर, त्याचबरोबर संशोधन संचालक डॉक्टर गोरंटीवार सर, त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक माने सर, मासाळकर सर, त्यांची पूर्ण टीम आणि या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी संधी दिली किंवा मला कार्यक्रमासाठी जाण्यास परवानगी दिली ते बियाणे विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर सोळंकी सर, डॉक्टर शेलार सर, तर मी या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मुसमाडे सर. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच महत्वाचा जो अत्यंत विषय असतो तो म्हणजे बियाणे आणि त्याची प्रक्रिया. तर असा हा महत्वाचा विषय आज अतिशय शॉर्ट नोटीसवर, म्हणजे सरांचा आम्ही शेड्यूल केलेलंच होतं व्याख्यान हे महत्वाचा विषय आहे म्हणून, परंतु आम्हाला माने सरांच्या सूचनेप्रमाणे लवकर करणं देखील गरजेचं होतं. त्याप्रमाणे आम्ही सरांना विनंती केली आणि सरांनी लगेच तात्काळ होकार दर्शवला आणि अत्यंत शॉर्ट नोटीसवर हा लवकर घेतलं गेलं हे व्याख्यान. तरी या बीज प्रक्रियेचे महत्व, त्याचे फायदे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश आहे, ती बीज प्रक्रिया करण्याची पद्धत नेमकी कशी आहे आणि हे सर्व अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये बोली भाषेमध्ये, म्हणजे आपण FIR हा जरी शब्द इंग्रजी असला किंवा तो वेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरला जात असला तरी तो सगळ्यांना माहिती आहे. तर असे साधे सोप्या भाषेत अत्यंत मुसमाडे सरांनी आपल्याला बीज प्रक्रिया हा तसा अवघड क्लिष्ट विषय आहे, परंतु तो अतिशय सोप्या पद्धतीने आणि केवळ 1-2 पिकांसाठीच नाही, पिकांचे सर्व गट, तृणधान्य पिके असतील, कडधान्य पिके असतील, भाजीपाला पिके असतील, या सगळ्यांना बीज प्रक्रिया कशी करायची, ती करत असताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या बाबींचं अत्यंत थोड्या वेळात आणि परंतु तितकंच सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे या आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आज पहिल्याच दिवशी 2 महत्वाचे विषय, खरीप
हंगामाची पूर्वतयारी आणि खरीप हंगामातील विविध पिकांचे बीज प्रक्रिया तंत्रज्ञान या दोन्ही विषयांना मिळालेले दोन्ही वक्ते, आयोजक, त्याचप्रमाणे उपस्थित शेतकरी बंधू भगिनी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्वांनी मदत केली असे माझे सर्व वरिष्ठ सहकारी मित्र, या सर्वांच्या वतीने आजचे हे सत्र या प्रशिक्षण मालिकेतील संपन्न झालं असं जाहीर करतो. उद्या दिनांक 13 जून दुपारी 4 वाजता सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विजय जाधव सरांचं मार्गदर्शन होणार आहे. तरी या महत्वपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर गोरंटीवार सर, संचालक शिक्षण व संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर रणपिसे सर, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर, विभागीय विस्तार केंद्राचे कृषी विद्यावेत्ता तसेच देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर, या सर्वांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मधील आजचा सुरुवातीचा दिवस, प्रथम दिवसातील दोन्ही सत्रे संपन्न झाली असे जाहीर करतो. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.